तर चला मीटिंग मी सुरू करते. मॅडम मी होस्ट गेलीये बहुतेक अमृता मॅडम. हां, मी ठीक आहे. तर हे रेकॉर्डिंग करतीये मी महत्वाचं आहे म्हणून. कारण जे नाहीये त्यांनाही उपयोगी पडावं. तर याच्यामध्ये हा जो जन्म आहे तो फुल स्टॉप द्यायला आलेला आहे आपल्याला. म्हणजे आपण खूप चांगली कर्म केली, खूप चांगलं गाठोडं मागची शिदोरी आपल्या जवळ आहे. त्यामुळं आपल्याला हे उपभोगायला मिळतंय. मग आत्ता आपण गेलो तरीही सुद्धा तो चान्स आपल्याला आहेच. आणि मला तर मी तुम्हाला सांगते असे इन्स्टिंक्ट्स आहेत फेब्रुवारीपर्यंत मी मोक्ष मिळवलेली असेल. येणं केणं कशात मला कोणी अडकवलं नाही तर. परवा त्या अर्चना मॅडमनी मला हाक मारली, नाहीतर मी गेलेच होते. माहिती नाही मला. तर हे काही गोष्टी राहतात आपल्या अपूर्ण. आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. आत्ता जरी आपण गेलो तरी आपल्याला मोक्ष मिळणारच आहे. आपल्या सगळ्या कर्माच्या हिच्याप्रमाणे 5वा यम सुद्धा मिळणार आहे. त्यामुळं घाबरायचं तर नाही. भीती तर कसलीच बाळगायची. कारण एकच महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, जी चेतना ते आपल्याला अस्तित्व मिळणार आहे. खूप चांगली कामं केली. खूप गाठोडी आपली हातात छान बांधली म्हणून हा जन्म मिळालाय. हे सगळं काम करण्याचा, हे सगळं बघण्याचा आणि असेंड होण्याचा, मोक्ष मिळण्याचा. पण आता इथून पुढे येणारी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा सगळं निगेटिव्ह कर्म आपली पुढे येणार आहेत. जे काही थोडंसं निगेटिव्ह राहिलंय ते आपल्याला आता डिलीट करायचं. त्यामुळं मला बरेच जण मेसेज टाकतायत इंडिव्हिज्युअली, की मॅडम वाईट विचार येतायत. मॅडम खूप भीती वाटतीये. मॅडम घरात काहीही नाहीये, चांगलं आहे, पण भीतीच मनात बसलीये. ते होतंय आणि होणारच आहे या ऊर्जेने. लक्षात घ्या ऊर्जा एवढी हायर आहे, तर ही जी निगेटिव्ह गोष्टी आपल्या राहिल्यात चुकवायच्या, लर्निंग करायच्या, त्या येणारच आहेत इथून पुढं. मग यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर ही जी जुलैची ऊर्जा आहे, चांगली कामं करा. आता या चांगल्या कामात एक महत्त्वाचं लॉजिक सांगते, की वननेस. आता वननेस घेऊ आपण. कारण वननेसकडे चाललोय म्हणजे काय? ज्याची चेतना हायर तो चांगल्या सिच्युएशनला जाणार आहे. मग चेतना कशी वाढणार आहे? चेतना पहिली गोष्ट अवेअरनेस राहिला पाहिजे. अवेअरनेस म्हणजे प्रत्येक गोष्ट ध्यानानेच होते का? असं काही नाहीये. आता तुम्हाला सांगते ओशो, आपले स्वामी मैत्रेयानंद हे म्हणतात ध्यान करूच नका. ध्यान म्हणजे काय असं बसून करायचं ध्यान नाही. आपण आता एक टप्पा पुढे गेलेलो आहे. अजून त्याच्या पुढचा टप्पा तुम्हाला इंट्रोड्यूस करतीये. की जे ध्यान बसून होतं ना, त्यापेक्षा आता काही गोष्टी महत्त्वाच्या राहिल्यात आणि महत्त्वाच्या केल्या गेल्या पाहिजेत. कारण जास्तीत जास्त ध्यान घडलं पाहिजे. मग जास्तीत जास्त ध्यान घडलं पाहिजे म्हणजे काय बसून डोळे मिटून बसायचं का नाही. तर प्रत्येक कामामध्ये वननेस आणायचा म्हणजे ध्यान घडणार आहे. मी आज उदाहरण दिलं मॅगझिन्स. मी आत्ता जेवली सगळं झाल्यावर. मग्न व्हायचं त्या कामात. काही असो, जेवताय ना, अगदी जेवण म्हणजे जेवण म्हणजे एकच जेवण करूयात आपण. म्हणजे वननेस अनुभवणं. लक्षात घ्या. वननेस म्हणजे काही फक्त व्यक्ती नाही, की तुम्ही आणि मी सारखं. हे काही डायरेक्ट स्टेप येणार आहे का वननेसची? की आता किती लोकं आहेत? 38 लोकं आहेत 38 लोकं आपण एकच आहोत. सगळे लोकं आपण अंशच आहोत. सगळे आपण परमात्माच आहोत. हे काही इतकं आपल्या आचरणात येणं इतकं सोपं नाहीये. म्हणून या टप्प्यांकडे जाताना आपल्याला काही शिकलं पाहिजे. तर कुठलंही काम करतोय, जेवतोय ना, त्या जेवणाशी एकरूप व्हायचंय. म्हणजे वननेस. मग आता जेवायला काहीही येऊ देत. काही येऊ देत. चांगलं येऊ देत, वाईट येऊ देत. त्याला नावं नाही ठेवायची. का नावं नाही ठेवायची? का तर आता असं झालेलं आहे, की आपण नाव ठेवलं ना, निगेटिव्ह ऊर्जा आहे. आता आपल्या ह्याच्याप्रमाणे जाऊयात हं. आत्ताच्या लॉजिकल ह्याच्याप्रमाणे. कारण काही वाईट नाही, काही चांगलं नाही, हे नंतरच्या स्टेप आहेत. आता आपण निगेटिव्ह काहीतरी बोललो. का त्याची निगेटिव्ह ऊर्जा? तर आपल्या इमोशनमुळे ऊर्जा होते. मला सांगा, ज्यावेळेला आपण पेंडुलमनी ऊर्जा बघतो, ती वाईट आहे, ती वाईट आहे. त्या पेंडुलमला अर्थ कळतो का हो? त्या पेंडुलमला मराठी कळतं का? त्या पेंडुलमला इंग्लिश कळतं का? कोणी हिंदीतनं बोलेल, ती वाईट आहे, ती वाईट आहे. त्या पेंडुलमला कळतं का?
एक साधं लॉजिकल प्रश्न आहे. तर हे अजिबात हे कळत नसतं पेंडुलमला. इमोशन्सनी ती व्हायब्रेशन जनरेट होतात. म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो ना, ती वाईट आहे, मराठीत म्हणू देत, हिंदीत म्हणू देत, इंग्लिश म्हणू देत, आपलं जे इंटेन्शन आहे, आपलं जे इमोशन आहे त्यावेळेला, तो पेंडुलम सेन्स करतो आणि म्हणून निगेटिव्ह दाखवतो. आता आपण स्वस्तिक काढतो, ओम काढतो, लगेच पॉझिटिव्ह कशी होईल हो ऊर्जा? काय त्या ओमनी पॉझिटिव्ह होते का? तिथे सुद्धा इमोशन्स आहेत आपल्या, की आता हे ओम आहे, शुभ आहे. आपल्याला माहिती आहे ओम म्हणजे शुभ. आपल्या इमोशन्सनी ती पॉझिटिव्ह ऊर्जा क्रिएट होते. इमोशन, म्हणजे एनर्जी इन मोशन लक्षात घ्या. म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो ना, त्या वेळेला त्या शब्दांच्या व्हायब्रेशननी ती ऊर्जा जी तयार होती ती निगेटिव्ह होती असं म्हणूयात. का तर आपलं इमोशन तसं आहे आणि पहिल्यांदा इफेक्ट तो आपल्यावर देणार आहे. आपण आपल्या रिलेटिव्हजला कोणालाही नावं ठेवतो. साहजिक आहे मनुष्य मन म्हणजे आपण म्हणतोच, तुम्ही काय, मी काय म्हणतेच काही झालं, भांडण झालं, पटलं नाही आपल्याला एखाद्याचं. तर आपल्याला वाटतं ना ती व्यक्ती वाईट आहे, असं का बोलली? आणि ह्यामुळं आपण काय करतो माहिती का? या निगेटिव्ह ऊर्जा करतो ना, त्या आपल्याला दसपट कारणीभूत होणार आहे इथून पुढं. जेवढी चांगली ऊर्जा भरभरून देणार आहे, तेवढे या निगेटिव्ह गोष्टी सुद्धा भरभरून आपल्याला निगेटिव्ह गाडणार आहेत. त्यामुळं एक विचार आला की लगेच बदलायला शिकायचंय तो आपण. आणि हे ऊर्जा याची आहे. सगळं रिलीज केलं पाहिजे ना आपण आता सगळं. म्हणजे पूर्ण स्टॉप द्यायचा आहे. कारण एकाला जर निगेटिव्ह म्हटलं, एकाला जर वाईट म्हटलं आपण, तर हे सगळे व्हायब्रेशन्स आपल्या ब्लडच्या व्हेसल्समध्ये जातायत, बॉडीमध्ये जातायत, ते रोग निर्माण करतायत. हे आपण खूप शिकलोय पहिल्या कोर्सपासून. पण आता ही ऊर्जा फार महत्वाची आहे. म्हणून आता आपण काय करायचं, एक चांगलाच दोहरा घ्यायचा. जसं आपण ह्याच्यात करतो ना कशात? आता चातुर्मासाला आहे बघा. चातुर्मासात किती छान-छान गोष्टी केल्या जातात. धार्मिक वाचलं जातं. आता जो धार्मिक आहे ना, त्याची चेतना अजिबात वाढणार नाही. हे लिहून घ्या. मला माफ करा, पण मी काही डायरेक्ट स्टेटमेंट करते. जो धार्मिक आहे, ग्रंथ वाचत बसलाय ना, त्याची चेतना वाढणारच नाहीये. सगळं बंद करायचंय आपल्याला ते ग्रंथ वाचन वगैरे. धार्मिक आणि आध्यात्मिकला फरक ओळखून घ्यायचा आहे. ते धर्मग्रंथाला सगळ्यांनी चॅलेंज केलेलं आहे. सगळ्याच रिलिजनच्या. तर हे थोडंसं तुम्ही वाचायचं झालं तर त्यातला सगळा ॲक्युरेट अर्थ समजून घ्या. जो कृष्ण म्हणतो मला भज म्हणजे आपण देवालाच भजत बसलो, कृष्णालाच भजत बसलो असं नाही वाचून उपयोग येतो. आता उपनिषद सुद्धा सगळे वाचतात. अहं ब्रह्मास्मी, ब्रह्मांड म्हणजे काय? ब्रह्मन म्हणजे काय? आणि पूजा करत बसलेत, फुलं वाहत बसलेत. हे करून काय उपयोग होणार आहे? तर हे बंद करायचे आणि आता आपल्याला चांगलं करायचं. मग आता चांगलं करणं वर्क कसं होतं ते मी थोडंसं सांगते. मी तुम्हाला नेहमी म्हणतेच ग्रुप एनर्जी असते. एखादा तुम्ही अनुभव टाकला तर सगळ्यांना तो पुढे घेऊन जातो. तुमच्या कर्म पुढे नेतो. तुम्हाला व्हायब्रेशन्स वाढतात, तुमच्या एनर्जी वाढतात. तुम्ही नेचरमधनं अट्रॅक्ट करता तेच. तर हे कनेक्शन्स असतं. आता इथे आपण समजा एक कारंजं तुम्हाला दिसतंय. कारंजाच्या जवळ फुलं दिसतायत. फुलं म्हणजे आपण समजूयात. आता समजा स्वाती सावंत मॅडमनी समजा कोणाला तरी धन्यवाद दिले. कोणाला तरी धन्यवाद दिले. मंगल मॅडमना धन्यवाद. तुम्ही म्हणताच आहे सारखं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त स्वाती मॅडमनी मंगल मॅडमना धन्यवाद दिलेत. पण आपण ते जे ग्रुपमध्ये आहोत, जेव्हा ते वाचतो आपण, त्यावेळेला त्या धन्यवादाचे फायदे सगळ्यांना होतात. लक्षात घ्या. कारण धन्यवाद ही चांगली ऊर्जा आहे. त्यात चांगले इमोशन्स आहेत, व्हायब्रेशन चांगले आहेत. जरी मंगल मॅडम आहे, तरी वाचणाऱ्या प्रत्येकाला त्यातला काही फायदा होणार आहे. मंगल मॅडमना तर होणारच आहे. आणि मंगल मॅडम आता मी म्हणते मला लिहूच नका, धन्यवाद. पण समजा दुसऱ्या कोणाला लिहिले तुम्ही, तर त्या व्यक्तीचे चांगले व्हायब्रेशन्स तयार होणार आणि काय फक्त स्वाती मॅडमला मिळणार आहेत का? नाही. जे त्याचं रिएक्शन्स वाचतील, स्वाती मॅडमना स्वाती मॅडमनी ज्यांना धन्यवाद दिले, ते जे धन्यवाद देणारे उलटं काही रिएक्शन्स करतील, तो जो मेसेज जे वाचतील, त्याला ते ऊर्जा पोहोचणार आहे. पोहोचणार आहे की नाही?
आपण पेंडुलमनी बघतो ती वाईट ऊर्जा म्हणजे माझ्याच जवळ निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि हे कनेक्शन्स आहे, हे वाचतो, तेच व्हायब्रेशन्स आपल्याजवळ येतात. म्हणून ग्रुप एनर्जी काम करते. ग्रुप डायनॅमिक्स तुम्हाला मी सांगतेय. आता हे जसं ग्रुपमधलं ना, तसं ग्रुपमध्ये नसलेले सुद्धा लोकं आपण सगळे कनेक्टेडच आहोत. म्हणून तर धन्यवाद द्यायचेत रस्ता साफ करणाऱ्यांना. मग सुलक्षणा मॅडमने किती छान-छान घेतलं होतं ग्रॅटिट्यूडमध्ये. कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना द्या, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना द्या, रस्त्यावरच काम करणाऱ्यांना द्या, रस्ता साफ करणाऱ्यांना द्या. काय म्हणेल ते दिवे लावणारे, पाणी सोडणारे. केली होती की नाही सुरुवात सुलक्षणा मॅडमनी. मनीषा मॅडमनी पण काय-काय घेतलंय. तर हे सगळं खूप करण्याची गरज आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला धन्यवाद देणार आहात, मनापासून नुसतं धन्यवाद लिहू नका, नमस्कार करू नका, व्हायब्रेशन सोडले पाहिजेत. कृतज्ञतेचे व्हायब्रेशन, ग्रॅटिट्यूडचे व्हायब्रेशन ह्यामुळं काय होणार आहे माहिती का? ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ही खूप हायर ऊर्जा आहे. आणि जेवढ्या लोकांना तुम्ही देणार आहे मनापासून, तेवढे तुम्ही व्हायब्रेशन्स देणार आहे. म्हणजे तुम्ही तेवढ्या हायर ऊर्जेत जाणार आहे. म्हणजे एक वाक्य 10 जणांना उपयोगी पडणार आहे, 10 जणांना पुढे नेणार आहे आणि हे जर तुम्ही केलं ना, या ऊर्जेत या 31 जुलैपर्यंतच्या ऊर्जेत डबल, टिबल, मल्टिप्लाइड फायदे तुम्हाला होणार. ही चांगली कर्म. मग त्यामध्ये पहिल्यांदा आपल्या मागच्या जन्मातले सगळे जीव, जीवाणू, झाडांमध्ये आत्मे आहेत. आता या सृष्टीच्या असेन्शनसाठी जे काही बदलतीये गॅलेक्सी, पृथ्वी त्याच्या सगळ्यांसाठी सगळे चांगले आत्मे आजूबाजूला आलेले आहेत. झाडांमध्ये आहेत, क्रिस्टल्समध्ये आहेत, पाण्यामध्ये आहेत आणि म्हणूनच झाडांना कवटाळायला सांगितलेलं आहे. झाडांना बघायचे, नेचर ऑब्झर्व्ह करायचे. हे खूप आधी सांगून झालंय तुम्हाला. सौंदर्य बघायचंय, नेचरमध्ये जायचंय. कारण हे आत्मे आता आलेच आजूबाजूला. कनेक्ट मात्र कोणाला जास्त करायचं नाही तसं. व्हायब्रेशन आणि ह्यानी हायर सेल्फपेक्षा कोणाला कनेक्ट करू नका, असं माझं सांगणं आहे तुम्हाला. कारण यामध्ये कोण चांगलं कोण वाईट आपण काय ओळखणार आहे? जसं झाडांमध्ये चांगलेही आहेत आणि प्रेतात्मे पण आहेत. झाडांमध्ये चांगलंही आहे आणि प्रेतात्मेही आहे. म्हणून झाडाला उपटलं, मारलं, तर तो बसणार आहे आपल्या मानगुटीवर आणि दुसऱ्या जन्मात कर्म फेडत बसावं लागणार आहे. मोक्ष टळणार आहे, आपला जन्म घ्यावा लागणार आहे. हे सगळं आहेच आहे. म्हणून कोणाला कनेक्ट नाही व्हायचं. कोण चांगलं कोण वाईट आपण कसं ओळखणार आहे? म्हणून आपण आपल्या हायर सेल्फ, आपला हायर सेल्फ म्हणजे आपणच. इथेच आहे फक्त आवरणं आपण काढतोय. हायर सेल्फला कनेक्ट होऊन. ध्यानाने होतच ते चांगलं. पण हे ज्या क्रियांमध्ये आपण जे मग्न होणार आहे, वननेसमध्ये जाणार आहे, म्हणजे फक्त ती गोष्ट आणि आपण. चहा पिते, तर चहा आलाय म्हणजे म्हणजे पुढे चहा आला. तर आपण आता एक कार्यक्रम घेता चहा प्यायचा. म्हणजे वननेस आला का नाही आला, मी तुमच्याशी बोलते आणि मग चहा घेते. मग साधा चहा पिताना सुद्धा वननेस म्हणजे काय, तर त्या चहाशी एकरूप होऊन जाणं. चहा पिणं, एन्जॉय करणं म्हणजे वननेस आला. तर हे वननेसचा अर्थ आहे आणि हे जसं आपण करत जाऊ ना, तसं आपण वननेसचा खरा अर्थ समजून नाही घेणार, तर आपल्या हायर सेल्फला जाणार आहे जवळ लक्षात घ्या. कारण आपण वननेसची प्रॅक्टिस करू लागलोय, एक्सरसाइज करू लागलोय आणि हायर सेल्फला आपण कनेक्ट करणं म्हणजे वननेस. मग ह्या गोष्टी जशा कळल्या, तर तसं मॅगझीनमधनं काय करायचंय ते मला तुम्हाला सांगायचंय. मी आता थोडंसं मॅगझीन शेअर करते. हे दिसतंय का तुम्हाला मला सांगा मॅगझीन? हो मॅडम, मॅडम. हां. तर बघा खूप मॅगझीन टीमनी खूप श्रम केलेत आणि तुम्ही पण बऱ्याच जणांनी श्रम केलेत. ज्यांनी मॅगझीनमध्ये कॉन्ट्रिब्युशन केलंय, त्या सगळ्यांचं खूप मनापासून तुमचं अभिनंदन सुद्धा आणि खूप धन्यवाद सुद्धा तुम्हाला. कारण हे कॉन्ट्रिब्युशन आहे ना लक्षात घ्या. मी तुम्हाला आता इथे सांगते. इतकं साधं नाहीये, की मॅगझीनला तुम्ही आर्टिकल दिलं. मी जे व्हायब्रेशन सोडणं म्हणतीये ना, ते व्हायब्रेशन नेचरमध्ये गेले बघा आता. हे जेव्हा डिजिटल कॉपी पोस्ट होईल विहंगम कम्युनिटीवर, त्याच क्षणामध्ये जे हे बघणार आहेत मॅगझीन उघडून, तेवढे व्हायब्रेशन वेव्हज जाणार आहेत आणि तेवढं ज्यांनी लिहिलंय त्यांच्या कर्माला चांगलं ऊर्जा, खत-पाणी मिळणार आहे. जे वाचणार आहे त्यांना मिळणार आहे.
कारण हे डिजिटल स्वरूपात जाते. आता कसं आहे माहिती का, आपल्याला असं वाटतं आपण एक विचार सोडला, की समजा आता माझी इच्छा अशी होती, समजा आता मी हे पूर्ण केल्याशिवाय जेवायचं नाही ठरवलं. समजा मी गेलेच असते वरती प्राण सोडून, राहिलंच असतं मॅगझीन. तर काय असतं माहिती का, हे काही फक्त आपण जे ठरवतो तेवढ्यापुरतं नाही. हे सगळं या रेकॉर्डमध्ये तयार होतं. आकाशिक रेकॉर्डमध्ये, स्कायमध्ये जरी पृथ्वी चालली आहे, तर ती काही फिजिकली चालली नाहीये. हे वातावरण, हे गॅलेक्सी कुठेतरी राहणारच आहे अस्तित्वात. त्याला एंड नाहीये लक्षात घ्या. आणि ती कार्यच करत राहणार आहे. म्हणजे जी ही काही अपूर्ण इच्छा तयार झाली, त्यामुळं काय-काय एनर्जी क्रिएट झालेली आहे, त्याला पूर्णत्व क्लोज लूप गेलंच नाहीये. म्हणजे एक आपण इच्छा, विचार करतोय, तो कित्येक पुढच्या जन्माचं आपण बी रोपण करतोय. बी रोपण करतोय आपण लक्षात घ्या. आणि आता आपल्याला मोक्ष मिळवायचे, आता आपल्याला हायर आयामात जायचंय. आता आपल्याला कमीत कमी 5व्या आयामात जायचंय. आणि अशा आयामात जायचं की पुन्हा मनुष्य जन्म नको. काहींना ते पण हवंय. काहींना नकोय मनुष्य जन्म. ज्यांना हे रेझोनेट होतं त्यांच्यासाठी बोलतीये. ज्यांना 5व्या आयामात यायचंय त्यांच्यासाठी मी बोलतीये. ज्यांना मोक्ष हवाय त्यांच्यासाठी मी बोलतीये. ज्यांना मनुष्य जन्मात बसायचंय त्यांच्यासाठी मी अजिबात बोलत नाहीये. तर हे अ, राहणारच आहे सृष्टीत. आणि हे मॅगझीन आता ज्याला क्लिक होईल विहंगम कम्युनिटीवर, म्हणजे हे डिजिटली व्हायब्रेशन क्रिएट करणार आहे लक्षात घ्या. आणि हे वेबसाईटवर पण जाणार आहे. आणि जे वेबसाईटवर जाणार आहे ते पूर्ण क्लाउडमध्ये जाणार आहे. इंटरनेटच्या गंगाजाळात. मग तर त्याला काहीच मरणच नाहीये. आपला ग्रुप तरी आपण डिलीट करू. पण इंटरनेटला एकदा गेला तर त्याला पण काही आपल्याला जोपर्यंत माहिती आहे, तोपर्यंत त्या गंगाजळातनंही नष्ट होणार नाही आणि तोपर्यंत हे व्हायब्रेशन तुमचे राहणार आहेत, तुमची कर्म राहणार आहेत. ज्यांनी अनुभव कथन केले, ज्यांनी धन्यवाद दिलेत, ज्यांनी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलंय, या सगळ्यांचं कार्य या आकाशिक रेकॉर्डमध्ये कर्म म्हणून राहणार आहे. ग्रॅटिट्यूड, धन्यवाद इतकी साधी गोष्ट नाहीये. खूप महत्व आहे या गोष्टीला आणि हे नक्कीच तुमच्या पुढच्या कित्येक जन्मापर्यंत तुम्हाला सहाय्यवत करणार आहे. मी आज एक व्हिडिओ टाकणार आहे, तो एकूण एक वाक्य ऐका त्यातलं. तुम्हाला माझं पटत नसेल किंवा अजून चांगल्या सोप्या पद्धतीने कळायचं असेल तर आणि डबल-टिबल ती वाक्य ऐका. मला काल तो व्हिडिओ मला इतकी खुश झाले. मी म्हटलं चला मला तुम्हाला सांगायला काहीतरी अजून एक मिळालं, की मी जे बडबडतीये ते. तर बघा हे कष्ट एवढे सगळ्यांनी घेतले, तुम्ही घेतलेत. तर हे सगळं असं आहे. तर ह्याच्यामध्ये संपादक मंडळ बघा काय आहे. खूप सुंदर काम केले नूतन मॅडमनी जीवापाड कष्ट घेऊन. म्हणजे त्यांच्या कॅपॅबिलिटी पलीकडे जाऊन त्यांनी कष्ट घेतलेत. तर ह्या सगळ्या कष्टाचं आज चीज झालं पाहिजे म्हणून मी म्हटलं चला मॅगझीन आहे. मला जे काही बोलायचंय त्याच्यातनं मी मॅगझीनचा पण उपयोग करून घेते. तुम्हाला उदाहरण म्हणून द्यायला. सुचेता सहस्त्रबुद्धे मॅडमनी केलंय, रुपाली देशमुखनी केलंय, दीपाली पाटील मॅडमनी केलंय आणि हे जे उद्दिष्ट आहे ते मराठी वाचा जरा विहंगमबद्दल माहिती करून घ्या. नुसतं ध्यान-ध्यान नाही करत आहे विहंगम. विहंगमचं खूप चांगलं कर्म आहे. आणि इथेच मला असं सांगावसं वाटतं, तुम्ही तर डोनेट देताच आहात. खूप चांगले हे डोनेशन तुमच्याकडनं मिळतायत. जे लोकं आपले कार्यक्रम करत नाहीयेत, नुसते कम्युनिटी ग्रुपला जॉइन झाले, ते पण डोनेट करतात आपलं हे काम बघून. तर अजून एक मला पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, की इन्कम टॅक्स तुमच्या घरात आजूबाजूला ज्यांना पडतो, त्यांना हे सांगा. आपल्याला आता नंबर मिळालेला आहे. त्यांना इन्कम टॅक्स रिबीट मिळलं जाईल. तर त्यांनीही हे चांगलं कर्म करावं. इतर ठिकाणी बघा तुम्ही कुठं डोनेशन देतात ते. कुठल्या खात्यात जातात, एन-जी-ओच्या जातात, पर्सनल जातात. कारण सत्पात्री डोनेशन हे फार महत्वाचं आहे. कारण एखाद्याला तुम्ही डोनेशन दिलं आणि दारू पिली, तर ते सगळं कर्म तुमच्यावर आहे. आणि तुम्ही ज्या पर्सनल अकाउंटला घालताय पैसे, ते कशासाठी वापरले जातात? त्याचं एवढं महान काम आहे का? या गोष्टी नक्की लक्षात घ्या आणि आजूबाजूच्या सगळ्या इन्कम टॅक्स ज्यांना पडतो त्यांना डोनेशन द्यायला लावा. तो सहभाग जरूर द्या. आता हे सगळी इंडेक्स आहे. इंडेक्समध्ये खूप यावेळेला 3 महिन्यामध्ये खूप चांगलं म्हणजे कॉन्ट्रिब्युशन सगळ्यांचं आहे.
तर याच्यामध्ये मला तुम्ही कसा उपयोग करून घ्यायचा आहे सांगायचंय. तर हे जे पहिले जे आहेत लेख, ते सगळ्यांनी वाचावेत. कारण रुपाली मॅडमनी इतकं अदभून-अदभून लिहिलंय आणि मला एक इतका अभिमान वाटतो दीपाली मॅडम, रुपाली मॅडम, नूतन मॅडम इतकं सुंदर प्रोफेशनल लिखाण करतायत. आणि ह्याच्यातून त्यांना जे साधणार आहे ना, ते सुद्धा तुम्ही वाचा. तुम्ही हे बघा सगळ्यांच्या सगळ्या क्षमता नसतात. मी काही कंपेअर करत नाहीये. मला हे सांगायचंय रुपाली मॅडमनी जे काही लिहिलंय कार्यक्रमाबद्दल, ते जर तुम्ही सगळ्यांनी वाचलं आणि वाचताना असा जर फिलिंग्ज घेतलं, की हे सगळा फायदा मला पण झालाय. रुपाली मॅडम खूप धन्यवाद. मला तुमच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी समजल्या. माझ्याजवळ रिव्हिजन होतीये. हे धन्यवादाचं जर तुम्ही मनाचं फिलिंग ठेवलं रुपाली मॅडमचं वाचताना, त्यांना धन्यवाद दिले, तर नक्कीच तुम्हाला ट्रिमंडस फायदा होणार आहे. कारण कार्यक्रम एवढे अफलातून आहे, उच्च दर्जाचे कार्यक्रम आहेत. आणि तुम्ही सगळेजण तुमच्या कॅपॅबिलिटी पलीकडे तुम्ही ऐकताय, त्याच्यातून घेताय, हे सुद्धा कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबर ह्या बाकीच्यांनी जे अगदी अथक श्रम घेतलेत, त्याच्यातून त्यांना फायदा जसा होतो झाला, तसा तुम्हालाही झाला पाहिजे. एवढं जे कष्ट सगळ्यांनी आम्ही घेतलेलं आहे, ते तुम्ही वाचलं पाहिजे. हे नेचरमध्ये सोडलं जाणार आहे. रुपाली मॅडमना याचे फायदे होणारच होणार आहेत. पण ते तुम्हाला सुद्धा होऊ देत. मग हे वाचताना रुपाली मॅडम धन्यवाद, खूप छान. चला मानवी चैतन्याच्या पलीकडे मॅडमनी घेतलं, मला समजलं नव्हतं. समजलं आणि हे तुम्ही काय-काय म्हटलंय, त्याचा सगळा फायदा मला झालेला आहे. हे पहा तुम्हाला फायदा झालेला असू देत, नसू देत, फीलिंग्स क्रिएट्स द रिॲलिटी आइन्स्टाईननी म्हटलंय. फीलिंग्स क्रिएट द रिॲलिटी आणि आता अमृता मॅडमनी पण सांगितलं, जेव्हा आपण कशाकडे जातो, पूर्वी जे करायचे, अंगारा द्यायचे, हे द्यायचे, त्यामागे फक्त हे सायन्स होतं लक्षात घ्या. तिथे त्या अंगाऱ्याला कशामुळं सामर्थ्य प्राप्त व्हायचं? 10 लोकं गेली, 10 लोकं जर बरे झाले, त्यांची श्रद्धा असायची अंगाऱ्यावर. मग 10 लोकं म्हणायचे, "बाबांचा अंगारा उपयोगी होतो, बाबांचा अंगारा उपयोगी होतो." कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आकाशात क्रिएट होतो. मी जे आता तुम्हाला सांगितलं ना, सगळे व्हायब्रेशन्स इथे आकाशात तयार होणार आहेत आणि इंटरनेटवर जाणार आहे. कलेक्टिव्ह क्लाउड, आकाशिक रेकॉर्ड्स इथे ते 10 जणांचे व्हायब्रेशन जायचे. देवळात जेव्हा जायचं, त्यावेळेला ते व्हायब्रेशन तिथे क्रिएट व्हायचे. मग 11वा जर गेला, तर तो लिखित नियम तयार होतो. अंगाऱ्याने फरक पडतो. हा तिथे प्रोग्राम तयार झालेला असतो. म्हणून 11व्याला माहिती असू देत, नसू देत, माहिती असेल, श्रद्धेने गेला तर लवकर फरक पडणार. माहिती नसेल तरी तो प्रोग्राम तिथे झालेला असतो. अंगारा लावला की फरक पडणार. तो होतोच होतो. आणि एखाद्याला हे सगळं माहितीये, पण तो गेलाय घरच्या बरोबर आणि परत म्हणतो, "हे अंगाऱ्याने कुठं काही बरवत असतो का?" त्याला काही होणार नाहीये. कारण फीलिंग्ज, विश्वास, श्रद्धा, विचार, थॉट हेच आपलं लाईफ क्रिएट करतं. मग इथे जसं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस देवळात तयार झाले. आज देवळात ऊर्जा घ्यायला आपण जातो किंवा आपल्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जसं मी समजावून सांगते नेहमी मांजर आडवं गेलं, हे आपण प्रोग्राम केलेले आहेत. मग आता इथे हे जे रुपाली मॅडमनी विश्वात हे सोडलं, विश्वाच्या ह्याच्यात व्हायब्रेशन्स क्रिएट केले, तर हे जे काही तुम्ही वाचताय ते, त्याच्यात तुमचाही हातभार होणार आहे त्या व्हायब्रेशन्स क्रिएटला. आणि ते कित्येक जन्म माहिती फायदा देऊ शकतात. आपल्याला जर पुढचा जन्म घ्यावा लागला, तर हे कार्य जे असतं, ते नक्कीच आपल्याला फायदा देणारं असतं, पुढच्या जन्मी सुद्धा. म्हणून हे आता या ऊर्जेत जास्त जसं आपण श्रावणात करतो, जसं आपण अधिक महिन्यात करतो, जसं आपण चातुर्मासात करतो, तशी ही जुलैची ऊर्जा आहे. आणि आपलं मॅगझिन त्याच वेळेला झालेलं आहे. हे मला आत्ता तुम्हाला बोलताना प्रूफ मिळत आहे, की खूप छान याचा वापर करून तुम्ही घ्यावा. हे एक उदाहरण म्हणून मला जे काही सांगायचंय कसं लॉजिकली वर्क होतं आणि कसं एक विचार आपल्याला जास्त सगळ्या लोकांना कनेक्ट करून जास्त व्हायब्रेशन्स देऊन वातावरणात ना आपलं कर्म क्रिएट करतो. आता क्षमाशीलता. मनीषा मॅडमने किती जीव तोडून घेतलाय. आपण किती जणांना क्षमा केली हो? आपण मनाने क्षमा केली का? हृदयाने क्षमा केली का? आपल्या त्या व्यक्तीबद्दल चांगले विचार आहेत का? कित्येक जणांनी कबूल केलं, "नाही मॅडम, मी त्या व्यक्तींना माफ करू शकत."
मी म्हणते तुम्ही त्या व्यक्तींशी बोलू नका. तुम्ही त्या लोकांसाठी काही चांगलं करू नका. तुम्हाला जमत नाहीये, पण तुमच्या इच्छा ज्या आहेत त्यांचं चांगलंच व्हावं हे तर सोपं आहे. का त्याने मला छळलं म्हणून मी छळलंच पाहिजे, त्याचं चांगलं होऊच नाही असा विचार केला पाहिजे. असा विचार केला तर तो आपल्यावर बुमरँग 10 पटीने होणार आहे, हे मी तुम्हाला समजून सांगते. आपल्याला आता हे सगळं रिलीज करायचंय. या जन्माचं नाही, कित्येक जन्मांचं करायचं. कारण मागच्या सगळ्या जन्माचं आता हे आपल्याला डिलीट मारूनच पुढे जाता येणार आहे. द एंड आहे आता या जन्माचा. होणार आहे, करायचं आहे. कित्येक जन्मामध्ये हे सगळं करायचंय. सगळ्यांना क्षमा करायची, माफ करायचे, रिलीज करायचे. जिथे-जिथे अडकलोय खाना-पिना, पैसा, इस्टेट, दागदागिने सगळं झिरो करायचंय आपल्याला. आणि हे या महिन्यात केलं तर लवकर होणार आहे. तो वननेस. वननेस म्हणजे फक्त एकच आपण उरलं पाहिजे बास. मग ह्याच्यामध्ये मनीषा मॅडमनी हे काय लिहिलंय, रुपाली मॅडमनी लिहिलंय. तुम्ही वाचा. मनीषा मॅडमना 10 वेळा धन्यवाद द्या. मनातल्या मनात व्हायब्रेशन रूपी रुपाली मॅडमना द्या. इथे मुले, बहीण, भाऊ, दीर सगळ्यांना आठवा एकदा आणि चांगले-चांगले विचार त्यांच्याबद्दल करा. पहिल्यांदा धन्यवाद म्हणा, थँक यू म्हणा, ग्रॅटिट्यूड द्या आणि किती सुंदर-सुंदर, छान-छान होऊ लागेल ते बघा जरा. अगदी मनापासून दिलं तर. भले पत्र नका लिहू, भले फोन करू नका, भलं गिफ्ट घेऊ नका. पण खूप छान-छान त्यांना धन्यवाद द्या मनापासून आणि काय-काय मॅजिक होतंय बघा. तसंच आपल्या अवयवांना खूप द्या. आपण आपल्या हृदयाला खूप यातना दिल्यात. एखादी नाराजीनी गोष्ट झाली आपल्याला, आपण किती वेळ त्या व्हायब्रेशनमध्ये असतो. आज असतो, उद्या असतो. मग यावेळेला काय केलं पाहिजे? पटकन व्हायब्रेशन बंद केले पाहिजे. त्या व्यक्तीच्या संपर्कात नाही राहायचं, बाजूला व्हा. त्या व्यक्तीशी कम्युनिकेशन स्टॉप करा. पण प्रत्येक ध्यानाला व्हायब्रेशन छान सोडा त्या व्यक्तीला. पहिल्यांदा धन्यवाद म्हणा. एखाद्याने फसवलं, धन्यवाद. ठीक आहे, 1 मिनिटं वाईट वाटतं. मनच आहे आपलं, कर्मच आहे. कर्म म्हणते मी बऱ्याच जन्मानुजन्म आपल्याला प्रोग्रामच झालाय तसा. आपल्याला आई-वडिलांनी संस्कारच तसे दिलेत. आई-वडिलांना त्यांच्या आई-वडिलांनी संस्कारच तसे दिलेत, की वाईट गोष्ट झाली, की आपल्या मनात येतच. हळहळ येते, वाईट विचार येतात. पण हे मागच्या जन्मीचं पण पुढं आलेलं असू शकतं किंवा आपल्याला एक काही लर्निंग घ्यायचंय. प्रत्येक गोष्ट, घटना आहे ना, आपल्या आयुष्यात जी होतीये ना, ती बघा डिटरमाइन आहे तुम्हाला सांगते मी. आता हे अनुनाकी काय, हे काय, हे सगळं आपल्याला लर्निंग लेसन्ससाठी आहे. आपण लर्निंगसाठीच खालच्या चेतनेत आलोय. आपल्याच इच्छेने आलो. आपल्या इच्छेनेच आपण प्रोग्राम करून घेतले. व्हॅक्सिन आपणच घेतलंय ना. काहींनी का नाही घेतलं? बरं काहींनी काय घेतलं नाही ते खूप चांगले असंही नाही आणि ज्यांनी घेतले ते खूप वाईट असंही नाही. हे आपल्या इच्छा आहेत. कुठलीही गोष्ट आपली इच्छा असल्याशिवाय होत नाही लक्षात घ्या. आणि वाईट काही नाहीये आणि चांगलंही काही नाहीये एंडला गेलं तर. कारण सगळ्यांना शेवटी एकाच ह्याच्यात जायचं. तो असा जाईल, तो तसा जाईल. कोण कसा जरी गेला, तरी तिथेच जायचं. डेस्टिनेशन एकच आहे. तर हायर चक्र असेन्शन अँड डीएन ॲक्टिव्हेशन. मी तुम्हाला वर्तुळ सांगितलं. वर्तुळावर प्रत्येक जण वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी आहे. कोणाला 10 वर्षांनी पोहोचायचंय, कोणाला 10 दिवसात पोहोचायचंय. डेस्टिनेशन जरी एक आहे, तरी त्याचे जन्म किती घ्यावे लागणार आहेत, हे वेगळे-वेगळे असणार आहेत. आयाम जसे वेगळे-वेगळे असणार आहे, डेस्टिनेशन एक जरी असलं, तर कोणाला कुठला आयाम गाठायचा आहे, कोणी खाली गटांगळ्या खाणार आहे, कोणी वर जाणार आहे, कोणी जंप मारणार आहे. तर हे वाचताना सगळ्यांना जे आहे तिथे ते धन्यवाद द्या तुम्ही. परत आठवा आणि हे फायदे जे लिहिलेत, अनुभव कथन जे झाले, डोनेशनचं तर बघा, फोटोचं एक मला इथे सांगायचंय. फोटोला खूप मागत बसावं लागतं. आता आपण थोडंसं मॅगझिनचं स्वरूप बदलतोय पुढच्या ह्याच्यापासून जुलैपासून. सगळे तुम्ही डोनेशनचं सेक्रेटरीच्या मेलवर करायचं. त्याच वेळेला फोटो पाठवायचे. कारण सगळं मॅगझिन मी एकत्र करणार आहे. बाकीचे मला फक्त थोडंसं सहकार्य करतील. कारण कॉम्प्युटर नाहीये, त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. कॉम्प्युटर वर्क येणारं पण कोणी आपल्याला जास्त नाहीये नूतन मॅडम सोडलं तर. आणि नूतन मॅडम वर खूप सगळा लोड पडतो. त्यामुळं मग आता हे ॲक्चुअली कार्यक्रमाचं सगळं मीच केलंय, डोनेशनचे मीच केलंय. पण आता जे काही तुमचे आर्टिकल्स आहेत, जे काही तुमचं असतं ते पण मीच करणार आहे. त्यामुळे सगळं सेक्रेटरीच्या मेलवर पाठवायचं आणि त्याचबरोबर फोटो पाठवायचे. इथून पुढं अजिबात मी फोटो मागणार नाही. काही लोकं म्हणतात फोटो देऊ नका, हाईड करा.
मग नूतन मॅडम बिचाऱ्या अदबत बसल्या. त्या लोकांचे फोटो कुठं-कुठं घेतले. त्यांना वाईट वाटलं. काहींचे असावेत, काहींचे नसावेत. त्यांनाच खटकलं. आणि मी त्यांना सांगायची विसरले, की इथे हायलाइटर मारलेले त्यांना हाईड करायचेत. काही झालेत, काही राहिलेत. मग त्यांना परत मला विचारावं लागलं. हे बघा, हे फोटो उडाला होता, परत दुसरा मी लावत बसले. तर इथे काहींना मग मी विचारत बसले, "तुम्ही हाईड करा," म्हटलं, "चालेल ना?" "हो." तर ह्याचा उद्देश सांगते मी, हे काही वाईट नाहीये फोटो तुमचा चांगला लावणं. मी ज्या गोष्टी करतीये ना, त्या खूप मीनिंगफुल आहेत. हे सुद्धा मला क्लाउडमध्ये सोडायचंय लक्षात घ्या. हे बघा, हा सुद्धा फोटो मी दुसरा लावत बसले. मॅडमनी लावलेला मला म्हणजे आधी मी लावलाच होता, पण मला त्यावेळेला सापडला नाही. हे व्हायब्रेशन फोटोमध्ये आपला ऑरा आहे. आता बघा हा शुभांगी मॅडमचा फोटो. हा फोटो कधी काढला असेल त्यांनी, पण आज शुभांगी मॅडमचा ऑरा काय आहे, तो सुद्धा या फोटोवरून कळतो. म्हणजे जसं-जसं शुभांगी मॅडमच्या चक्रामध्ये बदल होईल ना, लेयरमध्ये बदल होईल ना, तसे या फोटोमध्ये सुद्धा होणार आहेत. इतकं मॅजिक आहे. कारण हा कनेक्टेड असतो. ज्यावेळेला आपण फोटो काढतो ना, त्या फोटोचं आणि आपलं कनेक्शन्स आहे, व्हायब्रेशन्स आहेत. कोणालाही विचारा तुम्ही. माणूस मेलाय का जिवंत आहे तोही फोटोवरनं कळतं आणि हे जे काळे कर्म, काय काळ्या जादू काय करतात ना, ते फोटोवरनं करतात, कपड्यांवरनं करतात, केसांवरनं करतात. म्हणून आपण काही ठिकाणी गेलं की केस वाहण्याची हे ते म्हणजे सगळे आपले कर्म तिथे वाहिले, नवीन जीवन सुरू केलं. त्या व्हिडिओत आहे बघा, तिथून मला समजलं. खूप छान आहे तो व्हिडिओ. एक-एक गोष्ट तुम्ही बारकाईने ऐका. तर हे व्हायब्रेशन सोडण्याचा माझा हेतू आहे. आणि हा ऑरा आपण मेल्यानंतर सुद्धा हा फोटो आता क्लाउडवर राहणार आहे. हे चांगलं कर्म आहे. डोनेशन टू विहंगम. विहंगम म्हणजे ध्यानाचं काम करणारी, उच्च काम करणारी ऑनेस्टी आहे. 100% ऑनेस्टी आहे. पावती तुम्हाला दिली जाते. एकही रुपया आम्ही कॅश घेत नाही. कॅश घेतलं तरी लगेचच आम्ही भरलेच संस्थेमध्ये आणि पावती दिली आहे. आणि हे डोनेशन 10 पटीने इतर ठिकाणापेक्षा चांगलंच कर्म क्रिएट करणार आहे. कारण ते चांगल्या संस्थेला ट्रान्सपरन्सी म्हणजे सत्पात्री ऋणको म्हणतात ना आपण, तिथे गेलेले आहे. हे तुम्हाला मल्टिप्लाइड फायदे द्यावेत म्हणून फोटो लावतीये मी. फोटो खूप-खूप मी जसं तुम्हाला सांगते देवारात देवांचे फोटो असेल, तसे हे फोटो काम करणार आहेत. उगाचच नाही लावत. त्यामुळे संकोच बाळगू नका. छे आणि देणगी ही कमी नसते, जास्त नसते. फक्त आपण ₹500 म्हणजे एक काहीतरी 50, 200, 100 काही रस्त्यावरच्या भिकाऱ्याला देत नाही म्हणून 500 घातलेले आहे. कारण चांगलं काम करणारी संस्था आहे. असं तसं आपण बाकीचं काय काम करतोय माहिती आहे ना तुम्हाला. म्हणून एक ते 500 कमीत कमी म्हटलंय. पण 500 म्हणजे काही कमी नाहीये. ज्याच्या त्याच्या ह्याने देण्याचा भाव हा महत्वाचा आहे. तर हे फोटो मागं ते कारण आहे. त्यामुळं हे फोटो तुम्ही देत चला आवर्जून डोनेशन बरोबर आहे. मायलेस्टोनचाही मी घातलाय. मला माहिती आहे ना तो काय क्रिएट करणार आहे फोटो. बघा शैलजा मॅडमचा पण आहे. तर आम्ही स्वतः डोनेशन देतोय. कमी पडलेले माझे मिस्टर प्रत्येक वेळेला सुरुवातीला 4-5 वर्ष माझ्या मिस्टरांनी दिलेले आहेत. साधं सीएचं बिलच तुम्हाला सांगते 50,000 येतं. तुम्हाला लक्षात येत नाही काय-काय खर्च आहेत. संस्था चालवणं, एखादं मेंटेन करणं, तो पिरॅमिड म्हणा किंवा सीएचं हे प्रत्येक वर्षी क्लिअर करून घ्यावं लागतं. याला काही नियम आहेत संस्थेचे पैसे वापरण्याला. प्राइजेस बक्षिसाला दिले जात नाहीत. त्यांनी सांगितलंय. माझ्या ह्याच्यातनं मी देते बक्षिसं. काही गोष्टी नियमाप्रमाणेच आम्ही सगळं करतोय. तर हे जे शुभेच्छा आहे, याच्यामध्ये एक कन्फ्युजन होतं, की तुम्ही मला वाढदिवसानिमित्त पैसे देणगी देता. तसं न करता ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना तुम्ही छान-छान लिहा. हे बघा, दीपाली मॅडमनी आयडिया सांगितली. हे बघा, आता हे कोणी लिहिलंय श्रेया, कोण मला नाही माहिती. हे देताना तुमचं नाव घालून द्या ना तुम्ही. आता तर मी सगळं करणार आहे, त्यामुळे तुम्ही हे असे डॉट-डॉट लिहिणं बंद करा. हे ठीक आहे, कविता आहे म्हणून. काही वेळेला वाक्य तुम्ही डॉट-डॉट लिहिता, काही चिन्ह घालतात, तसं घालू नका. तर आता हे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बघा यांनी लिहिलेले आहेत. सविता मॅडमनी बघा कसा छानसा फोटो दिलाय. तर देणगी किंवा हे येण्यासाठी पैसे नाही आहेत, हे फुकटच आहे. हे तुम्ही कौतुक करा घरच्यांसाठी. कुठेतरी एक प्लॅटफॉर्म तुम्हाला काहीतरी व्यक्त होण्याचा. नुसतं आपण देतो त्यापेक्षा बघा मॅगझिनमध्ये काय आलं. काही लोकांनी घरच्या लोकांना डोनेशन द्यायला लावले. की बाबा विहंगम आमची अशी संस्था आहे, तुमच्या ह्यानी द्या. दीपाली मॅडमने द्यायला लावले भावाला वाढदिवसानिमित्त.
लग्नाच्या, असं काही करू शकता. पण हे काही बातमीसाठी पैसे नाही. त्यामुळे तुम्ही बातमी देताना तो फोटो द्या, ज्याच्याबद्दल आता कोणाचा वाढदिवस आहे, आता हिने आईचं लिहिलंय. तसं ते ज्याचा वाढदिवस आहे त्याचे फोटो द्या, त्याच्याबद्दल काही लिहा. हे बघा, आता हे दीपाली मॅडमनी दिले, भाऊ आणि वहिनी. त्यांना द्यायला लावलेत हे डोनेशन आणि परत त्यांच्याबद्दल शुभेच्छा त्यांनीच लिहिल्यात. आता हे बघा, अभिनंदन पोतदार मॅडमनी. आता हे काही मोठं नाहीये, मॅगझीन काही कुठं झळकणार आहे असं नाही. पण इथे हे क्लाउडमध्ये जाणार आहे ना, लक्षात घ्या ना. कुठलीही गोष्ट एक छोटी जरी आहे, तरी त्याच्यामागे सायन्स आहे म्हणून हे करतोय आपण. एवढे कष्ट आम्ही जी टीम उचलतोय ना, ते ह्याचे व्हायब्रेशन्स काय क्रिएट होणार आहे. आता हे बघा, सुचेता मॅडमनी त्यांच्या मुलाबद्दल लिहिलंय. अमेरिकेत त्याला काय इथल्या न्यूजनी फरक पडणार आहे. पण तरी मॅडमनी दिलं ना, मग ह्याचे व्हायब्रेशन चांगलेच होणार आहेत ना, त्याला अमेरिकेत पोहोचणार आहेत ना. हे काय आपण आता सोडू क्लाउडमध्ये, की त्याचं हे चांगलं काम आहे परीक्षेतलं प्रथम आल्याबद्दल. हे घ्या ना तुम्ही, हे काही हे म्हणून नाही. आता हे बघा पारितोषिकांचं हे, इथे फोटो लावायला मिळालेच नाहीयेत. वेळ नाही मिळाला त्यामुळे माफ करा. खाली लावलेत आता. जिथे प्रश्न उत्तर आहेत तिथे लावलेत काही ठिकाणी. तर तसं काही मानू नका. थोडंसं पुढच्या वेळेपासून तुम्ही लगेच फोटो देत चला. तर इथे हे जे आहे आता पाठीराखे, कृतज्ञता, कौतुक हे आपल्या सगळे जे काही सेशन घेतले त्यांचे आहेत. हे जर तुम्ही वाचलं, तर त्यावेळेला परत एकदा धन्यवाद द्या. काय मॅडमनी शिकवलं, काहीतरी आपल्याला डी शिकवलं अमृता मॅडमनी. मग आपला डी कसा बदलायचा आहे, कसा ॲक्टिव्हेट करायचा आहे. आता हे जे त्यांनी सांगितलेत काही चिप्स घातल्यात, त्या चिप डिॲक्टिव्हेट कशा करायच्यात? करायच्यात ना. हे थोडा विचार केला पाहिजे आणि हे धन्यवाद द द हे सगळं देऊन लेयर एक-एक काम करूनच होणार आहे. आता ह्या कार्यक्रमामध्ये रुपाली मॅडम, वीणा मॅडमनी केलंय काम. बाकीच्यांनी विचार करा. आता एक महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण काहीही देतो, इथे आता तुम्ही दिलं, अनुभवकथन दिलं किंवा काही एक अभिनंदन कौतुकास्पद दिलं. हे तुम्ही दिलंय ना, कॉन्ट्रिब्युशन केलंय ना मॅगझिनला, तर देण्याचा हात नेहमी उजवा असतो. घेण्याचा डावा असतो. मग आता शिवसरोदय लॉजिक जर आपण बघितलं, देणं. देणं म्हणजे उजवा हात, उजवी नाकपुडी. नेहमी उजव्या नाकपुडीवर काम केलं पाहिजे. दुसऱ्यांसाठी, देण्यासाठी. देणं उजवा हात म्हणजे केतू लक्षात घ्या. आणि जे तुम्ही देताय ना या मॅगझिनला, विहंगमला, काही असू देत. तो सगळं केतूचं काम करतोय. तुमचा केतू स्ट्रॉंग करतोय लक्षात घ्या. आपण पिंडी तो ब्रह्मांडी म्हणतो एवढं सोपं नाहीये. सगळे ग्रह आपल्या पिंडात म्हणजे शरीरात आहेत. आपण केतू स्ट्रॉंग करायला, केतू आपला जो काही आहे, वीक आहे, तो करायला आपण पुजाऱ्यांना पैसे देतो, इकडं देतो, होम-हवन करतो, शांती करतो. तसंच हे देण्याने होतो. आपला केतू स्ट्रॉंग होत जातो. आणि केतू काय करतो? केतू मोक्षाकडे नेणार आहे. केतू आपल्याला रिअलायझेशन देतो. केतू आपल्याला इन्स्टिंक्ट्स देतो, नॉलेज देतो, राइट पाथवर नेतो. म्हणजे जे तुम्ही उजव्या हाताने हे अशी कामं करणार आहेत देण्याची, ते तुमचा केतू स्ट्रॉंग होत जाणार आहे. आणि राहू म्हणजे घेणं. राहू खूप बदबदून आपल्याला देतो. पैसा पण राहू काय करतो आधी वाईट म्हणजे समजा आजार देईल तो आधी. आजाराचं लर्निंग देईल, लेसन देईल आणि मग तो त्या आजारातनं मुक्त करतो आपल्याला राहू. पण आधी तो झलक दाखवतो, घे आजार. त्या आजारातनंही काही लर्निंग होतं. मग राहू बदलवतो आणि तो आजार तनं बाहेर काढतो आपल्याला. पण राहू देणार आहे. पैसा राहू देतो. सगळ्या गोष्टी राहू गुरूसारख्या देतो. आणि राहू म्हणजे डावा हात आहे बघा. आपल्याला घ्यायचंय ना, मग राहू म्हणजे डावा हाताने घ्यायचं. डाव्या नाकपुडीवर घ्यायचं. हेच सायन्स आहे. पण हे सगळं ग्रह आपल्या शरीरातले ठाकठीक होतात. व झाडं लावली, झाडांची तत्व आहेत. झाडांचे ग्रह आहेत. प्रत्येक ग्रहाचं, प्रत्येक नक्षत्राचं एक झाड आहे. प्रत्येक तत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक ज्याला आपण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, पिंड आपला 5 तत्वांनी बनलाय. प्रत्येक तत्व आपल्याला जेव्हा बॅलन्स होईल त्याच वेळेला चक्र अलाईन होणार आहेत आणि आपण असेंड होणार आहोत. तर हे सगळं लॉजिक आपण पंचतत्वातनं शिकायला मिळालं. आता ॲडव्हान्स कोर्स केला. मला बरंच त्याचे वेगळे लॉजिकल धागे सापडलेत. आणि त्याच्यावर मी आता थोडं त्याच्या दृष्टिकोनातूनही तुम्हाला सांगायला लागणार आहे. तर आता ही कविता आहे, डिव्होशनल फ्लॉवर आहे. बघा कशी झळकली होती मला. मी म्हणते ध्यानातनं बाहेर आल्यावर. पण हे हे जे आहे ना, ते नेतं आपल्याला चक्रा बॅलन्सिंगकडं. म्हणून ते उतरवतं कागदावर.
क्रिएटिव्ह वर्क उतरवतो म्हणजे चक्रा बॅलन्स होतो. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही जर तुमच्या क्रिएटिव्हिटीला खतपाणी घातलं, वेळ दिला, त्या गोष्टी केल्या, तर चक्र ॲक्टिव्हेशन होणारच आहे. व्हाईस वर्सा करा ना. आता हे वास्तूवरनं लिहिलंय. एक छोट्या-छोट्या गोष्टीत आपण हायर ऊर्जा क्रिएट करू शकतो. आता हे बघा दीपाली मॅडमचा फोटो. मी आज त्यांना म्हटलं, किती सुंदर फोटो लावा. काही प्रत्येक 2-3 ठिकाणी तेच. आपला सुंदर फोटो देणे मॅगझिनला म्हणजे हे कित्येक शतपटीने व्हायब्रेशन नेचरमध्ये सोडणं. दीपाली मॅडम किती छान फ्रेश दिसतायत. त्यांनी स्वतःचा फोटो 2दा-3दा बघून घ्यावा. त्या हायर एनर्जीत जावा. त्या या क्षणाच्या फोटोच्या आठवणी काढाव्यात. म्हणून चांगले कामं केलेली, चांगल्या ऊर्जात तुम्ही जेव्हा होता, ते फोटो नक्की मॅगझिनला द्या. मी त्यांना सांगितले आता सगळं तुम्ही एक फोल्डर तयार करून ठेवा मोबाईलवर. ज्यांना प्रवास वर्णनं लिहायचे ते फोटो तुमचे सुंदर टाकून द्या ना त्या मॅगझिन फोल्डरला. आता हा बघा माझा हा हवाईचा फोटो आहे. सुंदर मी ॲक्चुअली खास या बागेत गेले होते हे सगळं करण्यासाठी. कारण मला माहिती नेचरमध्ये कसं करायचं. मी जवळ-जवळ 4 का 5 तास संडेला या बागेत काढलेत. आणि सुंदर काय माझ्या टीचरवर कविता लिहिल्या. मी काय शिकते लीडरशिपच्या प्रोग्राम त्याच्या नोट्स काढल्या. नेचरला मी खूप संवाद साधले लॉनवर पळून. आणि हे जेव्हा फोटो मला काढावा लागला, मी त्या आठवणीत गेले, त्या ऊर्जेत गेले. असा फायदा होतो एक क्षणिक फोटो. हा बघा हा फोटो. तर हे तर सगळं म्हणजे मी तर फोटोवरनं सुद्धा कविता करत होते मध्ये-मध्ये. माझा तो चॅनल आहे, पण काही त्याच्यावर 4-5 कविता असतील बघा. फोटो बघून कविता, फोटो बघून मी सगळ्यांना म्हटले त्यावेळेला, "तुमचे सुंदर मला फोटो द्या, मी कविता करते आणि चॅनलवर टाकते." तर हे जरूर बघा तो चॅनल. मंगलम कविता आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे का करायची, लोकांना म्हणायची, "तुमचे छान फोटो द्या. मी छान कविता करते आणि तुम्ही त्या बघा म्युझिक-ब्युझिक." फक्त माझ्या बहिणीच्या मुलाने आणि सुनेने दिली. बाकी कोणीच दिली नाही. त्यांना काय वाटलं कळलंच नाही. पण माझं हे सगळं त्यामध्ये लॉजिक होतं. त्यांचे पण व्हायब्रेशन नेचरमध्ये सोडायचे. माझी क्रिएटिव्हिटी करायची, आनंद घ्यायचा. पण समजू शकत नाही मी लोकांना. त्यामुळं आता हे नूतन मॅडमनी कविता लिहिली आहे बघा. वाचा, जरूर वाचा मॅडमची. हा माझा लेख वाचा, तुमच्या मुलांना वाचायला द्या. हा माझ्या लीडरशिपचा आहे, नेतृत्व गुण आहे. हे सगळ्यांनी वाचा, मुलांना वाचायला द्या. हा कॉलेजच्या मुलांसाठी लिहिला होता. तो आता इथे दिला मॅगझिनला. प्रवास वर्णन बघा, आपल्याला आता हा माझा फोटो. हा फोटो त्या मॅडमनी काढलाय माझा. आपल्याच त्या मॅडम होत्या. त्या म्हणे, "मॅडम तुम्ही खूप छान दिसताय. मला एक फोटो घेऊ द्यात ना?" म्हटलं, "काढा." मला ही कमेंट आठवली. फोटो दिल्यावर, लिहिल्यावर आणि मग किती छान मूडमध्ये आपण जातो. गेलो पाहिजे ना, आवर्जून गेलं पाहिजे. छोट्या-छोट्या एकच आपली व्हायब्रेशन, ऊर्जा, एनर्जी आपल्याला हायर ठेवायची आहे. कमी जाते. आपल्याला ही ऊर्जा निगेटिव्ह विचारायला करायला लावते. मला पण लावते. पण मग आपण हे चांगले पूर्वक हे प्रयत्न करून चांगली ऊर्जा ठेवायची. आता जेव्हा मी हा फोटो बघेल, जेव्हा मी हे वाचेल, त्याला मी चांगल्या ऊर्जेत जाईल. तुम्ही पण जा. तुम्ही पण मनातनं हिंडून या हिमालयात. आणि तेच तर कारण आहे ना तुम्हाला स्टेटसवर टाकायचं, काय टाकायचं. हे बघा, हे सगळं हे खिडकीतनं आमच्या बेडरूममधनं फोटो दिसत होता. हे बघा स्वामीजी. आता हे स्वामीजी मला कळायला लागले. स्वामीजी म्हणतात ध्यानच नाही करायचं. आम्ही आलो 10 दिवसात निघून आणि आता मला ओशो आणि स्वामीजी पण रेझोनेट व्हायला लागले या गोष्टीत. ॲक्चुअली 90% होतच होते. पण आता कळलं, की खरंच ध्यान नाही करायचं, तर का तर वननेस प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीतनंच ध्यान घडवायचं. प्रत्येक वेळेला ध्यानाची गरज नसते बघा. आता आपल्याला ती पण फेज पार म्हणजे मी तर केली आहे. म्हणजे मला काही ध्यान सारखं करावंच लागतं असं नाही. पण तुम्ही आता जे वन टाईम ध्यान करताय त्याच्या पुढची फेज ही, की ध्यान न करता ध्यान घडवायचंय छोट्या-छोट्या दैनंदिन गोष्टीतनं. तर हे इतकं सुंदर दिसत होतं बघा. तर आता हे लडाखचं बघा. आता हे बघा बरं सुचेता मॅडमनी किती सुंदर फोटो दिले. मी आज मॅगझिन कमिटीला म्हटलं, "सुचेता मॅडमनी किती छान फोटो दिले. तुम्हाला काय झालं होतं द्यायला?" हे बघा अर्चना मॅडम. जा ना स्वतःच्याच एका वेगळ्या दुनियेमध्ये जा ना, हे सारखं आठवून, काहीतरी लिहून. प्रत्येकाला लिहिता येणार नाही. त्यांनी वाचा. स्वतःला इथे अर्चना मॅडमच्या इथे इमॅजिन करा. स्वतः काही सुंदर प्लॅन करा. स्वतः काही आठवा. तुमचे फोटोचे अल्बम बाहेर काढा, जसे मी काढले परवा मुलाखतीला. म्हणजे मुलाखत ऐका आठवण चॅनलवरची. किती मी त्या फोटोच्या दुनियेत गेले. बघा दीपाली मॅडम. हे झाडांना कवटाळायचं हे बघा झाडांमध्ये आत्मे आहे. झाडं पूर्ण सूर्यापासून ऊर्जा घेतायत. झाडं पृथ्वीला पाठवतायत.
आणि हे सगळी ऊर्जा आपण घ्यायची आहे. खाली पण इथे मी सांगितलं अनवाणी पाय पाहिजेत, चपला नकोत. ते घ्या सगळं आणि हे कवटाळायचंय. ते सगळं आहे झाडांमध्ये. बऱ्याच चेतना खाली उतरल्यात. झाडांमध्ये बसलेत वास्तव्य करून, नेचरमध्ये बसलेत. तर हे सगळं मला सांगायचंय. आता मनोगत, कोऑर्डिनेटर्स हे थोडंसं मी उद्या त्यांना बोलायला लावणारच आहे. पण तुम्ही जरूर वाचा, की त्यांनी कोऑर्डिनेशन करून काय मिळवलं, काय फायदा झाला त्यांना. तर बघा प्रत्येक वेळेला तारा मॅडम असतात डिटेल लिहिणाऱ्या. फार थोडे जण. आता या मनीषा मॅडमच्या नणंदबाई आहेत बघा. प्रेग्नंट होत्या 8वा 9वा तरी सगळं केले आणि आता डिलिव्हरी होऊन एक 15 दिवसही नाही झाले तरी कार्यक्रम अटेंड करतायत. तर हे थोडंसं अनुभव कथन सुद्धा सगळ्यांनी वाचायचं. हे मनोगत सगळं सगळ्यांनी रोज वाचा थोडं-थोडं. कसं वाचायचंय त्यांना धन्यवाद द्या. त्याच्या रिलेटेड सगळ्यांना धन्यवाद द्या. आता मनीषा मॅडमनी हे सगळं लिहिलंय ते वाचा आणि तुम्ही प्रश्न उत्तरं वाचा इथे बक्षीसपात्र कोणाची आहेत. तर हे काय आता पंचतत्व चिकित्सा बघा अनफॉर्च्युनेटली इथे मला सांगावसं वाटतं फक्त पंचतत्व चिकित्सकांनी दिलेलं आहे. म्हणजे किती वाईट अनुभव आम्हाला सगळ्यांना येतायत. तुम्हाला माहिती आम्ही करतोय आणि घेणारे नुसते घेतायत. एकाचही घेणाऱ्यांचं आलं नाही, की मला काय फायदा झाला. म्हणजे पैसे तर घालवलेच आम्ही ₹2100 तुमच्यासाठी. विहंगम साधकांसाठी आम्ही हे शिकलोय आणि दिली पण सगळ्यांनी दिली आहे चिकित्सा. पण एकाचाही अनुभव इथे आला नाही मॅगझिनमध्ये घालायला. तर हे असं जे तुम्ही कराल ना, तर तुम्हाला एवढ्या प्रमाणात फायदा होणार नाही. आता ही सुदर्शन पिरॅमिडची सगळे फोटो मी काढलेत. सुलक्षणा मॅडमनी काय दिले होते, कार्यक्रमाचे दिलते. हे असं नाही केलं पाहिजे. तुम्ही फोल्डर तयार करा. हे सगळे मी काढून घेतले. माझे फोल्डर्स असतात. सुदर्शन पिरॅमिड एक फोल्डर आहे माझं. मी लगेच काढून घातले हे सगळे. मॅडमना मी पिरॅमिड दिला होता. मॅडमनी पुस्तकं आणली होती. दुसऱ्या वेळेला मॅडम लापलीकर मॅडम बरोबर आलत्या. मग त्यांचाही फोटो घातला. कारण त्यांना काही वयोमानाप्रमाणे लिहिता येत नाही. त्यांनी टीम आणली होती सुलक्षणा मॅडमनी. हे सगळे फोटो मला काढावे लागले. तुम्ही असं करू नका. तुम्ही ज्यावेळेला पिरॅमिडला एकटे याल, त्यावेळेला जरूर 4 ओळी लिहा, फोटो द्या. कारण या फोटोला सुद्धा खूप व्हायब्रेशन्स आहेत. पिरॅमिडचे व्हायब्रेशन्स आहेत. तर आता माझे पत्र जरूर वाचा. मनीषा मॅडमनी काय, काय करून नाही दाखवलं तुम्हाला. नक्कल करून दाखवली, आरसा घेऊन दाखवला, पत्र दाखवली. पण किती लोकांनी पत्र लिहिली हो? हं, 4 ओळी तरी आपण लिहिल्या, भले पाठवायच्या नसतील तरी. हे जरूर वाचा त्यांचं पत्र. खूप त्यांनी सगळं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं. म्हणजे एखादी व्यक्ती किती कष्ट घेते. हे दीपाली मॅडमनी आईला पत्र लिहिलंय. अश्विनी मॅडम व्हिडिओ बंद करा जरा तुमचा. तर बघा संकल्प. संकल्पावर केवढ्या मीटिंगा मी घेतल्या. अश्विनी मॅडम ऐकायला आलं ना तुम्हाला? तर हे संकल्पावर मी किती मीटिंग घेतल्या हो. त्याच्यातनं मलाच हे लिहून द्यावं लागलं. दीपाली मॅडमनी लिहिलं. जिथे-तिथे दीपाली मॅडम, रुपाली मॅडम धावून आल्या. तसं तुम्ही पण एक काम करा. जसं-जसं मी काही मेसेजेस टाकते, त्याचं संकलन करा. त्याच्यातून सुंदर तुम्हालाच कळेल ना संकल्पाबद्दल. काय होतं, संकल्प नवीन आलं की मला विचारतात. आम्हाला काही माहिती नाही. पण प्रत्येक गोष्ट रिपीट होऊ शकत नाही. मग हे जुन्या साधकांनीच संकलन केलं पाहिजे. तुम्ही स्वतः इतर प्रत्येक ठिकाणचं थोडं-थोडं संकलन केलं पाहिजे. व्हिडिओ आहेत, व्हिडिओचं पॉइंट्स काढले पाहिजे. आता मॅडमने बघा किती सुंदर फोटो दिला. आपल्याला पण सुद्धा फोटो बघितला की किती छान वाटतं मॅडमचा. हां, मग कठोपनिषदात काय घेतलंय वाचा ना जरा मॅडमनी दिले. यांचाही एक प्रश्न चुकला होता, यांचाही चुकला होता. पण तरी करेक्ट करून घेतले दोघींकडनं उत्तरं. त्याला आपण बघा वाचा तुम्ही. हे सगळं वाचा. अमृता मॅडमचे सुद्धा प्रश्न उत्तरं विचारले होते. हे सगळं रुपाली मॅडमनी लिहिलंय लक्षात घ्या कार्यक्रमांबद्दल. बेस्ट पार्टिसिपंट बघा. उत्तरं थोडी-थोडी होती, पण आपण एक वाक्याला सुद्धा का दिलं प्राइझ? खूप लोकं तुम्ही लिखाण करताय, पण अवेअरनेस चेतना म्हणजे हेच. काय शिकायला आवडेल? तर मला पुढं काय शिकायला आवडेल? भाग 2, भाग 1 शी रिलेटेड पाहिजे ना. त्याच्यावरनं लगेच कळतं कोणी कार्यक्रम कसा केला. आता या कार्यक्रमातून घेतलेल्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कसा कराल? उगाचच फापट पसारा सारांश लेखन लिहिलं. सारांश लेखन वेगळं. व्यक्ती जे बोलते ते तुम्ही लिहिलं, की त्याला सारांश लेखन म्हणतात.
तुम्ही तुमच्या जीवनात आता हे बघा, मॅडम लिहिलेले पॉझिटिव्ह फीलिंग, हायर एनर्जीमध्ये मी राहणार असं वाक्यप्रयोग पाहिजे. डीएनए ऍक्टिव्हेट करणे असं नाही. माझा डीएनए ऍक्टिव्हेशनसाठी मी प्रयत्न करणार. मग काय घेतलं कार्यक्रमातून? कार्यक्रमातनं नाही कळलं. मी सांगत असते. डीएनए केव्हा ऍक्टिव्हेट होणार आहे? ते लिहायला पाहिजे ना. म्हणजे आपल्याला कुठल्याही कार्यक्रमातनं काय घ्यायचंय, हे मॅडमनी लिखाण केलेलं टाकलंय. तर हे अनुभव कथनही वाचा. हे सगळं आहे आणि हे बघा अर्चना मॅडमचं ड्रॉइंग बघा किती सुंदर आहे. त्या काही देतच नव्हत्या, यावेळेला दिलेलं दिसतंय. बघा किती सुंदर ड्रॉइंग त्यांनी दिले. ह्यांनी ड्रॉइंग काढले पाहिजे. हे किती हे आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेला दिलेलं. हे बघा किती सुंदर काढलेत त्यांनी. असं एखादं ड्रॉइंग काढणं म्हणजे चक्रा बॅलन्स तर होणारच आहे. वननेसमध्ये जाणार आहे, चेतना वाढणार आहे, हायर आयामात जाणार आहे. एवढं या गोष्टीला महत्त्व आहे. प्रत्येक चक्राचे गुण तुम्हाला माहिती आहेत. विशुद्धी चक्र बोललंच पाहिजे. कसं का अलंकारिक नाही बोललं तर बोललं तर पाहिजे तर विशुद्धी चक्र शुद्ध होणार आहे. नाहीतर मग राहते विशुद्धी चक्र अशुद्ध ठेवून बसा. घशाचे त्रास होणार, सायनसचे होणार, सर्दी होणार, ताप येणार, इम्युनिटी कमी होणार. तर बघा किती सुंदर मेहंदी काढल्यात त्यांनी. तर हे बघा, हे आपण शिकलेलो आहोत पुस्तकांमधनं. रूटपर्यंत गेल्याशिवाय काहीही आपण हायर चेतनेत जाणार नाही. जिथून हे ज्ञान घेतो ते खाली, खाली मनन, चिंतन, मनन, चिंतन, मनन, चिंतन रूटला घालणे. म्हणजे भरभक्कम तयार करणं आपला सीडपासूनचा प्रवास वृक्षापर्यंत. केव्हा होणार आहे? मनन चिंतन. आता बघा पाककृती. सगळे फोटोतच गार झाले. फोटो नाही म्हटल्यावर कोण नाही म्हटलं. फोटो तुम्हाला काढायचेत तुमच्या आणि हे असे फोटो पेक्षा तुमच्याबरोबर तो काढायचा आहे. कशा आता हे शारदा मॅडम माहिती आहेत. हे बघा शारदा मॅडमचे लाडू. आपला हा कार्यक्रमाला दिलेत नावं, पण पुढे गेलाच नाही. कारण शारदा मॅडम, धनश्री मॅडम सोडून कोणीच रिस्पॉन्स दिला नाही त्याला. कशाला ग्रुप जॉइन करून ठेवलाय मला काय माहिती. हे बघा दीपाली मॅडमनी असं पाहिजे नाही तुमच्या पाककृतीचा फोटो. आणि कित्येक आपण घरात करत असतो. काढा ना फोटो, छान मूडमध्ये जा, एनर्जीत जा. मॅगझिनला द्या, करून बघा पदार्थ. या लोकांना धन्यवाद द्या. बघा किती सुंदर काढलंय मॅडमने फोटो. आपणच आपल्या छोट्या-छोट्या गोष्टीतनं आणि हे जे तुम्हाला सांगायचं या ज्या लिंक्स आहेत ना, या लिंक सगळ्या पुढे आहेच आहेत. आता इथे या ब्लू दिसत नाहीयेत, पण पीडीएफ कॉपी तुम्हाला जी मिळणार आहे ना, तर कार्यक्रमाच्या खाली लिंक दिल्याच आहेत. त्या तुम्ही बघा नवीन लोकांनी. त्या तुम्ही कॉपी करू शकता, पीडीएफमध्ये त्याला क्लिक करू शकता आणि त्या कार्यक्रमाची ओळीने व्हिडिओ बघू शकता. इथे लिंक आहेत हे बघा, हे बघा. या ज्या लिंक आहेत ना ब्लू आल्यात, दोनदा त्याच्यासाठी दिल्यात. तर इथे तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता. बघा लगेच व्हिडिओ सुरू होणार आहे. कॉपी पेस्टही तुम्ही करू शकता. आता या ओळीने तुम्ही कार्यक्रम बघा महत्वाचे. नोट्स काढा कारण प्रत्येक कार्यक्रम हा काहीतरी उच्च लेव्हलचं ज्ञान देऊन जातोय. तर जरूर नवीन साधकांनी हे कार्यक्रम करा. जो चेतनेचा भाग 2 आहे ना, तो करा. चेतनेचा भाग 1 तो करा. असेन्शनचा करा आणि आता पुस्तकाचा जो कार्यक्रम येणार आहे तो सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे. पहिला पुस्तक तर खूप हे सगळं ऊर्जा मी जे काही बडबडतीये ना, त्याचं पुढच्या गोष्टी आहेत त्या. तर ते करायचंय आपल्याला. हा पुस्तकांचा होता नॉलेजेबल, पण आता पुस्तकाचं आपल्या चेतनेला, ऊर्जेलाच महत्त्व देणार आहे. त्यामुळे तो 22 पासून अटेंड करायचा आहे. हे ध्यानाचं बघा. हे ध्यानाचं कोऑर्डिनेटरचं सगळं आहे आणि हे काय एवढं सगळं मी करत असते सांगा? हे सगळं कुठंही नाहीये. कोणी करू शकणार नाहीये. हे सगळं फीडबॅक, त्याचं एनालिसिस कारण हे जे आहेत ग्राफ्स, कितपत वाटला प्रोग्राम, प्रगती कशी आहे, हे ग्राफ्सच्या ग्राफ्स मी नेचरमध्ये सोडतीये. त्याच्यासाठी मी हे आदबते. ही सगळी पुढची पानं मी केली आहेत. लक्षात घ्या. खूप खूप आदबावं लागतं मला सुद्धा. बाकीच्या कमिटी मेंबर तर आदबतात, मी पण आदबते. तर हे काही वेड लागलं का मला कोण बघणार आहे आता? सगळं संस्थेचं 5 वर्षाचं झालं सगळं. नंबर मिळालाय 5 वर्षाचा सगळं झालं. मी का करतीये? का तर हे ग्राफ्स आहेत, हे मॅथेमॅटिक्स मी नेचरमध्ये सोडतीये. आणि पूर्ण मॅथेमॅटिक्सवर युनिव्हर्स चाललेला आहे. त्यामुळे मी आदबतीये. आणि एक मला सवय पण आहे, की सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे. कठोपनिषद हे अनुभव कथन वाचा तुम्ही.
हे अभिप्राय पण वाचा. बघा ना कोणाला कुठला कार्यक्रम कसा वाटला. तुम्हाला स्वतः वाटला. आपलं नाव आहे का हे पण जरूर बघा. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचंय, तुम्ही तुमचं स्वतःचं लिखाण आधी वाचा 2दा 3दा तुम्हाला डब्बल-टिब्बल फायदा देणार आहे. प्रत्येकाने स्वतःचं लिखाण वाचायचं. प्रत्येकाने दुसऱ्याचं लिखाण वाचायचं. कोण कसं लिहितंय, मी कशी लिहितीये आणि आता इथून पुढं ज्यावेळेला अनुभवकथन आहे त्यावेळेला हे असं टाळा, हे असं टाळा. मॅगझिनसाठी मदत करा. काही लोकं खूप इमोजी घालतायत आणि काय-काय करतायत. तर हे सगळं मला थोडंसं सांगत तुम्हाला हे सांगायचं आहे. कोणाला काही शंका आहे, कोणाला काही सांगायचं आहे, मला जरा विचारा तुम्ही आता. मी हे सगळं मॅगझिननी जे श्रम घेतले कमिटीने, त्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. ज्यांनी कॉन्ट्रिब्युशन केले मॅगझिनमध्ये, अनुभवकथन छान लिहिले ते सगळ्यांना धन्यवाद. आणि तुमचे सगळे हे बघा असं घेतलं, हायस्कूलकडनं पत्र घेतलं, आता हे नेचरमध्ये गेलं. एखाद्या शाळेने आपल्याला धन्यवाद दिले, नेचरमध्ये सोडले. रुपाली मॅडमला किती व्हायब्रेशन जाणार आहेत, वीणा मॅडमला किती व्हायब्रेशन जाणार आहेत. तर तुम्ही पण त्यांना धन्यवाद जरूर द्या. काही मुलांसाठी तुम्ही काम केलं आपल्या वतीने. आपला ग्रुप आहे ना हा. मग त्यांना तुम्ही धन्यवाद दिले तर तुम्हीच ग्रो होणार आहात. त्या तर ग्रो होतील पण त्याच्या डबल तुम्ही होणार आहात. तर चला कोणाला शंका असेल तर विचारा. मॅगझिन कमिटीची मीटिंग मी उद्या घेणार आहे. हे सगळं तुम्हाला फीडबॅक दाखवलेच होते. कोणी कसंही लिहितं, कोणी वेळ पण देत नाही. असं करू नका. मला तुम्हाला एक सांगायचंय, तुम्ही खूप सगळेजण कष्ट घेतायत. आता मीटिंगला थांबलेले तरी कष्ट घेतातच आहेत. तर तुम्ही एक कळलं पाहिजे, की प्रत्येक महिन्यात सगळे कार्यक्रम अटेंड करणं काही शक्य नाही. मी काय म्हणते ते खूप अवघड गोष्ट आहे. त्यापेक्षा एक जरी कार्यक्रम अटेंड केला ना, व्यवस्थित अटेंड करा. पहिला कार्यक्रम अटेंड करताना लक्षात ठेवायचं, की माझं प्रॅक्टिकल जीवनात इम्प्लिमेंट झालं पाहिजे. मला या कार्यक्रमातून फायदा मिळालाच पाहिजे. मला जीवनात इम्प्लिमेंट केलंच पाहिजे. शिवसर्वोदय शास्त्राच्या 5-6 जणांना घेतलं नाही मी. 21 तारखेला होणार. नाही घेतलं. म्हटलं तुम्ही ध्यान फोकस करा. कारण ध्यानाने जेवढं मिळणार आहे, तेवढं शिवसर्वोदय शास्त्राने कसं मिळेल? कारण सगळं गोष्ट इम्प्लिमेंटच करायची आहे ना. आणि ध्याना एवढं सर्वश्रेष्ठ काही नाही आता. मग ध्यान आपलं जर सकाळ-संध्याकाळ झालं, तर नंतर शिवसर्वोदय शास्त्र. कारण ध्यानाशीच निगडीत आहे, श्वासाशी निगडीत आहे ना. मग ध्यान न करता कसं आपण करू शकतो? मग आधी ध्यान करून तर बघितलं पेन पॉवर ध्यानाची. तर याच्यामध्ये मला एक सांगायचंय, आता उदाहरणार्थ ओंकार साधना. ओंकार साधना मी तर म्हणते 4 महिने करा. पण रोज अटेंड करणं जमत नसेल, नका करू. 1 दिवसाआड जॉइन करा. 8 दिवस काही न करा. पण सिन्सिअरली त्याचं सगळं सार घ्या. नॉलेज इथे भरा आधी, पहिली स्टेप. दुसरं पुढे जायची स्टेप. मग सगळे कार्यक्रम करू नका, एकच करा त्या-त्या वेळेला. आता आपण मुद्दाम कार्यक्रम कमी ते केलेत, कारण आपल्याला अजून हायर लेव्हलला जायचंय म्हणून. आपल्याला ॲब्सॉर्प्शन जास्त करायचं. तर बघा आता हा मॅडमचा कार्यक्रम चाललाय नेरुदाचा. रेकॉर्डिंग येतच आहे. त्यातनं 1-2 गोष्टी जरी आपण इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली ना, तरी खूप पुढं गेलो. मग प्रत्येक कार्यक्रम अटेंड करण्यापेक्षा आपल्याला इम्प्लिमेंट करणं जमलं पाहिजे आणि या उद्देशाने बसा. नाहीतर मग त्या वेळेमध्ये तुम्ही हे वाचन करा, मॅगझिनचं वाचन करा. तो जास्त फायदा तुम्हाला देणार आहे. तुमचं स्वतःचं लेखन वाचा. आत्ताच वाचा. हाच आठवडा टार्गेट करा मॅगझिनला. नंतर नाही होणार कारण परत जुलैपासूनच आपण सुरू करणार. उलट तुम्ही हे वाचून तुमचं जुलैचं तयार ठेवा. कुठेतरी पिकनिकला जा, छान फोटो मॅगझिनसाठी तयार करा. छान-छान ऊर्जेत जा. स्वतःचं प्लॅन करा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तर ठीक आहे. कोणाला काही विचारायचंय, काही बोलायचंय, काही सांगायचं असेल तर बोलू शकता. आत्मवंदन मॅडम. हां, बोला ना. अ, बोला. मी हा 4 वाजताचा जो प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी हं, मी वेळ काढलेला आहे ह्याला. हं, पण जो हं. पुस्तक विश्लेषणाचा कार्यक्रम आहे, तो म्हणजे 4ची टायमिंग मला नाही हे होत. मग आपल्याला रेकॉर्डिंग वगैरे मिळू शकतील ना? पहिलं पुस्तक तर मला जरा डाऊटच वाटतंय हो. मला ते जरा कॉपीराईट बघून ठरवावं लागेल. कारण मला आवडतो हा कारण हे कार्यक्रम. सुद्धा पण नेरुदाचं सुद्धा मी अमृता मॅडमना विचारलं, 2दा कन्फर्म केलं आणि मी रेकॉर्ड टाकते. मला ते पुस्तकाचं बघावं लागेल ना. बरं. प्रॉब्लेम आहे अ, तुम्हाला? तीच रिक्वेस्ट होती, की जर मला रेकॉर्डिंग मिळाली, तर मी नंतर शक्यतो ऐकू आपण शकेन. शक्यतो आपण महत्त्वाचं रेकॉर्डिंग करतोच करतो.
ओके मॅडम. थँक यू. महत्वाचं इम्प्लिमेंटेशन आहे ते रेकॉर्डिंग करतो. फक्त मी आता काही सांगू शकत नाही कॉपीराईट बघितल्याशिवाय. तुम्ही जर चालेल, एक चालेल. बघितलं असेल, ग्रुपमधनं सुद्धा तुम्हाला केव्हा काढून टाकलं जातं. तुम्हाला इतरांचे अनुभवातून वाचून देतो आणि मग काढून टाकलं जातं. चक्राध्यानाला फक्त बरोबर. आपण का काढून टाकलं? खालचा चक्र केल्याशिवाय वरचं करायचं नव्हतं. बरोबर. सगळ्या कार्यक्रमाला आपली अटच नाही की तुम्ही अटेंड करा. आता आपण त्यामुळे मेरुदलाही बघणार नाहीये, पुस्तक विश्लेषणालाही बघणार नाहीये आपण. बरं. काही महत्त्वाच्या कार्यक्रमाला आपण म्हणतो 5 पैकी 1 सेशन करणं गरजेचं आहे. जिथे अतिशय रिझल्ट तुम्हाला घ्यायचे फिजिकली, मेंटली ग्रो व्हायला, तिथे आपण कंडिशन घालतो. आता आयुष्य बदलत मी काढून टाकणार आहे. बरेच लोकांनी मला प्रॉमिस दिले पण काही करत नाहीयेत. किती वेळा केलं, विचारलं ते पण लिहीत नाहीयेत. मी सगळं आवर्समध्ये लिहिलं. मी नाही ठेवणार ग्रुपमध्ये. तुम्ही करा. तुम्ही पैसे भरलेत, तुमचं तुम्ही वेबसाईटवरनं करा. मोफत दिले त्यांचं पहिल्यांदा बंद करणार आहे. कारण हं. तिथे ऊर्जा क्रिएट होतीये ना. मी आता जे सांगितलं ना, एक वेव्ह नितून मॅडमना मी धन्यवाद दिले. नूतन मॅडमना ज्या ग्रुपमध्ये मी धन्यवाद दिले, त्या सगळ्यांना तो जो मेसेज वाचणार आहेत, त्या सगळ्यांना ते धन्यवादाचे व्हायब्रेशन माझे पोहोचणार आहेत. मी इथे कार्यक्रमाला बसल्यावर तुमची नावं 2दा-3दा वाचते. माझे व्हायब्रेशन सोडते. त्यामुळे नंबर लिहा म्हणते. कार्यक्रमाला असणं, कार्यक्रमाला नसणं यात फरक आहे. कनेक्शन इथे जास्त स्ट्राँग होतंय. हे पण लक्षात घ्या. नूतन मॅडम बोला. ओके मॅडम. तुम्ही मॅडम रेकॉर्डिंग शक्य असेल मिळणारच आहे तुम्हाला. चालेल. ओके. थँक यू मॅडम. नूतन मॅडम बोला. हॅलो. हा मॅडम, अ, अ, त्रैमासिक टीमला मी खूप खूप धन्यवाद देते. त्यांच्या सहकार्यामुळे सगळं करू शकले मी पण. हो, दीपाली हो. मॅडम आणि रुपाली मॅडम खूप हं. छान त्यांनी मला कोऑपरेट केलं. त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचेही धन्यवाद आम्हाला संधी दिली. खूप खूप धन्यवाद मॅडम. नाही टीमवर्कच असतो. टीमच काम करते. काही लोकांनी काम नाही केलं पण व्हायब्रेशन आहेत ना त्यांचे. म्हणजे हो हो. असं काही नसतं, की तुम्ही काम म्हणजे कामच केलं पाहिजे. आणि साधं मी म्हटलं ना, वाचून व्हायब्रेशन सोडलं सुद्धा आणि बरेच लोकं आता खूप सदिच्छा विहंगमला आहेत, व्हायब्रेशन्स आहेत. म्हणून आपलं पण काम, कार्यक्रम छान-छान चाललेत, योग्य वेळेला होतंय. आपल्याला सपोर्ट सिस्टम गाईड करतीये. म्हणूनच मला या मॅगझिनच्या वेळेला मागच्या मॅगझिनला कोणी वाचलं नव्हतं, कोणी कोणाचं कौतुक केलं नव्हतं. असं करू नका. मी जसं ग्रॅटिट्यूड धन्यवाद म्हटलं ना, अप्रिसिएशन सुद्धा 6 व्हर्च्यूमध्ये आहे हृदयाच्या. स्वतःला तर आपलं कौतुक केलं, जसं मी फोटो सांगितलं. फोटो बघून करा ना स्वतःचं स्वतः कौतुक. तसंच या लोकांचं पण करा ना ज्यांनी लिहिलंय. करा ना कौतुक. तर मी जरा तुम्हालाच ते सगळ्यांना ग्रो सांगू करणार. इच्छिते. हां, हा मॅडम. हां, बोला ना. माझ्यामध्ये खूप बदल झाला. ज्या ज्या वेळेला मी हे सगळं वाचते किंवा माझ्या कविता मीच तर तुमचं वेगळं करते. व्हिडिओ सुरू करते नूतन मॅडम? हा हां, करा ना व्हिडिओ सुरू. हा व्हिडिओ नको मॅडम. बरं ठीक अ, आहे. बोला. विहंगमचं काम करता करता माझ्यामध्ये खूप बदल झाले. खूप म्हणजे लिखाणाबद्दल काहीच फारसं वाटत नव्हतं पहिल्यापासून. काहीच तर वाटत आता नव्हतं म्हणजे खूप काय? म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं ना लहानपणापासून की आपण लिखाण करू किंवा काही असं. मग कविता म्हणजे काही तुमच्या त्याच्यामध्ये अचानक व्हायला लागल्या का? हा चक्रध्यान करता करता कविता व्हायला लागल्या माझ्या. बघा ऐका सगळ्यांनी. हे आणि मॅडमचं डिझाइन बघा. त्याच्यानंतर कव्हर कव्हर पेजचं बघा मॅडम. बघा मग सगळ्यांनी ऐका. त्याच्यानंतर आणि ही चक्रा ध्यान करता करता मॅडमच्या कविता जनरेट झाल्या. खूप 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 मॅडम अभिनंदन. पुन्हा एकदा तुमचं. हं. बोला पुढे बोला. आणि म्हणजे अचानक माझे कितीतरी अशा चुका होत होत्या मराठी बोलताना किंवा काही सुद्धा. आणि नंतर नंतर मला असे शब्द वगैरे सुचायला लागले जसे आपण प्रोग्राम केले की लगेच कविता व्हायची. म्हणजे ती कविता लिहिल्याशिवाय मला चैन पडत नव्हतं. इतके मला शब्द असे अनावर व्हायचे की आपण लिहिलेच पाहिजेत असं. आणि त्यामुळं मासिकामध्ये मला खूप फायदा झाला त्याचा. की काय लिहिलं पाहिजे, काय असलं पाहिजे, लेख वगैरे. आणि कविता तर आपोआपच होत होत्या ऑफकोर्स. त्यामुळं मी खूप धन्यवाद मानते तुमचे आणि सर्व टीमचे आणि विहंगमचे.
धन्यवाद. मॅडम ग्राफिक डिझाईनचं काम करायच्या माहिती का? त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला मॅडमना, की तब्येतीमुळं, हो, लहान हो. मुलं असल्यामुळं त्यांना जॉब सोडावा लागला. आणि ज्यावेळेला पहिलं मॅगझिनचं काम केलं, मॅडम सगळ्या त्या नर्व्हसनेसमधनं बाहेर आल्या. कुठेतरी त्यांना स्वत्व सापडलं, गवसलं, स्वतःला व्यक्त व्हायचा प्लॅटफॉर्म मिळाला. आणि त्यामुळे प्रचंड बदल मॅडमच्या शारीरिकतेमध्ये, मानसिकतेमध्ये बदल झाला. आणि खूपच छान कविता आहेत. आता मी मॅडमना म्हटले, "तुम्ही फोकस करायचा आहे तुमच्या रायटिंगवर." कारण तुमच्या रायटिंगला जी धार आहे, जे मॅडमचं समजून घेणं आहे कार्यक्रमाबद्दल, ते खूप छान आहे. तर त्यांनी जर ते लिहिलं, तर जास्त तुम्हालाही त्यांचं वाचन करून फायदा होईल. म्हणून मॅडमना म्हटलं, "आता यामध्ये तुम्ही मला फोकस करा." अजून ॲड करायचंय मॅडम, की हां, मला असं आता तुम्ही मगाशी पण प्रोग्राममध्ये म्हटला, की हे सगळं आपल्यातच असतं. तर मला खरंच आहे. हे सगळं असं वाटतं, की कुठेतरी काहीतरी आहे म्हणजे मला हे सगळं माहिती आहे. फक्त हं. मी नव्यानं ऐकल्यासारखं झालंय हे सगळं. म्हणजे उत्तर काय असे आहे आपोआप आतून म्हणजे हेच की वननेस वगैरे किंवा जे काही हां, सगळं एक्सप्लेन आता केलं हे होतं. असं काही उगाचच तर होत नाहीये. हां, त्याला मागच्या जन्मीचं आपलं रिलेशन आहे महत्वाचं. मला हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. नूतन मॅडम आज जे लिहितायत त्याच्यातून त्यांचं जे काही शारीरिकतेचं पोत सुधारली, मानसिकतेची पोत सुधारली, हे आमचं कार्मिक आहे. मागच्या जन्मी आम्ही दोघींनी जे काही केलं असेल एकमेकींसाठी, त्यासाठी ते आज माझ्यासाठी काम करतायत आणि मी त्यांच्यासाठी करते. ही देवाण-घेवाण आहे. म्हणूनच आपण पुढच्या जन्मीचं करून ठेवायचे सीड तयार आता. लक्षात घ्या, आपल्याला मुक्त व्हायचंय. पण येणं-केणं काही चुका झाल्या, परत आपल्याला घ्यावा लागला जन्म, तर आपल्याला त्याचं गाठोडं तयार करायचं. चांगलं गाठोडं तयार करायचं. चांगली कर्मा करायची, तर ती देण्याने होणार आहे. मग दिलं तर काहीच पाहिजे, काही म्हणजे काही त्या दरवेळेला पैसा दिला पाहिजे असं काही नाही. तुम्ही साधकांना जोडा, तुम्ही ध्यानाला जोडा, विहंगमला जोडा. विहंगमला तुम्ही लोकांना जोडलं, म्हणजे काही नुसतं माझा नंबर देऊन मोकळं झालं असं नाही. आपल्याला लोकं वाढवायची नाहीयेत. मग तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, काय आपली प्रथा आहे, मॅडम काय बघतात किंवा माझ्याबद्दल स्वभावाचं कारण खूप लोकं घाबरतात मला. तसं नाहीये. फोन केला तर मी काही घाबरून जाण्यासारखी बोलत नसते. पहिली माझी अपेक्षा असते तुम्ही आरोग्य 1 महिना ध्यान करावं. 1 महिना ध्यान केल्यानंतर तुम्ही हे करावं. तर याच्यामध्ये हे कार्मिक आहे नूतन मॅडम जे बोलतायत ना, किंबहुना आपल्यापैकी बरेच लोकं आपण मागच्या जन्मी सुद्धा एकत्र होतो. म्हणून आपली ही देवाण-घेवाण चालली आहे. म्हणून विहंगम तुम्हाला छान करतंय. म्हणून तुम्ही विहंगमला मदत करताय, डोनेशन देताय हे लक्षात घ्या. तर हे काही दिसतं तेवढं साधं नाहीये. म्हणून जास्तीत जास्त आता करायचंय. आता श्रावण पण येईल. चांगली तुम्ही ठरवा अजेंडे, की मॅगझिनमध्ये मी यावेळेला प्रवास वर्णन देईल. छान जा ना कुठेतरी घराच्या जवळ जा. असं काही नाही लांबच गेलं पाहिजे. सुंदर फोटो काढा, तुमचे ड्रेस छान काढा, तुमच्या रेसिपी छान काढा. तुम्हाला प्लॅटफॉर्म का देते विहंगम हे? सगळ्या दृष्टिकोनातून होलनेस आहे ना. हा होलनेस आहे. फक्त ध्यान नाहीये लक्षात घ्या. फक्त अज्ञात नाहीये. होलिस्टिक एज्युकेशन. होलिस्टिक म्हणजे सर्वसमावेशक. तुमच्या अंगातले जे गुण आहेत ते फुलवायचे म्हणून मग मी आज नूतन मॅडमना म्हटलं फोकस ऑन युअर रायटिंग. लक्षात घ्या. तेच आता मॅडम नूतन रुपाली मॅडमचंही वाचा. हां, बोला मॅडम. आरोग्याबद्दल मला सांगायचं होतं. हां, गेल्या सांगा. 1-1.5 वर्षात मी कसलीच गोळी खाल्ली नाही. म्हणजे जे सगळे काही खूप पण सुंदर. प्रॉब्लेम होते मला, अजिबात कसलीच गोळी खाल्ली नाही. आणि म्हणजे असं वाटतच नाही की आपण आजारी पडू किंवा काही बाहेर अ, ऋतू चेंज झाला, खूपच काय छान. झालं, काहीच नाही. ॲलर्जीज होते ते पण गेले सगळे. खूप फरक पडलाय. नातेसंबंधात खूप फरक पडला मॅडमच्या, की हो, हो. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल अनुभव आलेला असतो ना आणि आपण तो तसाच ठेवतो. त्याला डिलीट मारलं पाहिजे ना आपण आणि वेगळा विचार त्या व्यक्तीबद्दल केला तर बरोबर वेगळं होतं. पण मला इथून इथून पुढं वेगळं सांगायचंय अजून. ठीक आहे, मी नंतर बोलेल त्या विषयावर, की जसं आता 2 अनुभव आलेत आयुष्य बदलाच्या ह्याच्यावर. त्याला मी लाईक केलं नाही आणि हार्ट पण दिला नाहीये. कारण मला या गोष्टी आता पुढे न्यायच्यात. आपल्याला काय आपण मॅनिफेस्ट करतोय त्याला कॉन्शियस राहायचंय. दुसऱ्यांच्या प्रोग्राममध्ये हात नाही घालायचा आपल्याला.
ठीक आहे, आपण मॅनिफेस्टेशन करतो, हृदय मेडिटेशन करतो. पण वाटेल तिथे, नको तिथे नाही करायचं. तुम्हाला अडकायचंय का? तुम्हाला अडकायचंय तर जरूर करा. जसं आज मला एक शंका आली. आता मी नावं घेत नाही, कारण नावं घेतलं ना, तर ते मला तसं म्हणायचं नसतं त्या व्यक्तीबद्दल. मला पॉइंट पटवून द्यायचे असतात. दीपाली मॅडमचं आलं आज जरा सर्दी झाली, हे झाली. मग त्यांनी 2 शक्यता सांगितल्या. तर लक्षात घ्या, ही ऊर्जा अशी आहे ना, आपण जे काही करणार आहोत, चांगलं असू देत, वाईट असू देत, ते आपल्या कार्मिक अकाउंटला टाकणार आहे. त्यामुळं चांगलं पण किती करायचं आणि कोणासाठी करायचं? केलं तर कसं करायचं? निष्काम कर्म कन्सेप्ट आपल्याला लावता आला पाहिजे. निष्काम कर्म. म्हणून मी आता तुम्हाला सांगत आले. आज मी मॅगझीन कमिटीला सुद्धा रागवले, की मला नाही धन्यवाद द्यायचे कोणी. कशाला मंगल मॅडमना धन्यवाद. अजिबात लिहू नका तिथे. कारण मी काय आहे माझं कामच आहे ना ते. मी काम हाताशी घेतलंय ना, मग कशाला प्रत्येक वेळेला धन्यवाद. किती प्रत्येक मेसेजमध्ये तुम्ही धन्यवाद मंगल मॅडम. प्रत्येक वेळेला मंगल मॅडम कशाला पाहिजेत? मंगल मॅडमना घेऊ नका आता, बंद करा. कारण मला अजिबात या कर्मात अडकायचं नाहीये चांगल्या सुद्धा. त्यामुळं आपण निष्काम कर्म करायचं. म्हणजे आपल्याकडनं ऊर्जा करून घेते, ऊर्जेला धन्यवाद. परवा मॅडमना व्हिडिओ काढायला लावला पंचतत्व. म्हटलं कोणाची नावं घालू नका. ऊर्जेला धन्यवाद द्या. तर सगळ्यांनी आता इथून पुढे एकच शिका. हां, आता जे कोऑर्डिनेटर्स आहेत, त्यांचा वेळ देऊन त्या सुरुवातीला चॅलेंजेस आहेत. घरातल्या अडी-अडचणी दूर ठेवून आपण बघितलं श्रद्धा मॅडम किती सुंदर आल्या होत्या पहिल्याच दिवशी. बघूनच एखादी देवी आपल्या पुढे आहे का काय असं वाटलं. अंघोळ करून मनीषा मॅडमनी कसे कार्यक्रम घेतले बघा बरं. एवढ्या सकाळी उठून. काय झोपेतनं उठून हे झाल्या का? म्हणजे याला कष्ट लागतातच ना. तर अशा लोकांना जरूर तुम्ही धन्यवाद द्या. त्यांचं कौतुक करा. आता मॅगझीनमध्ये कौतुक करा त्या लोकांचं. पण मंगल मॅडमना नका घेऊ आता. तर हे निष्काम कर्म आपल्याला पुढं-पुढं जाता आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी नूतन मॅडमनी बोलून दाखवल्यात. खूप खूप धन्यवाद नूतन मॅडम तुमचं. अजून काही बोलायचं राहिलंय का? मीटिंग संपवते मी. आपण उद्या परत बोलूयात. काही बोलायचंय नूतन मॅडम? काही राहिलंय नाही, का? नाही. धन्यवाद म्हणत. नाही, ठीक नाही. आहे. चला.